गुड इव्हनिंग एव्हरीवन. जागतिक महिला दिनानिमित्त मी सगळ्यांना आधी हार्दिक शुभेच्छा देते. मी रिद्धी जोशी इन्स्टुसेंट ट्रस्टतर्फे आज सगळ्यांचं स्वागत करते इथे. आज आजचं व्याख्यानाचा विषय आहे जगभरातील स्त्री चित्रकार आणि त्यांची चित्रे. आणि आपल्यासोबत आज शर्मिला फडके मॅडम आहेत, तर मी आज त्यांचा परिचय करून देते. शर्मिला फडके मॅडम या मुक्त लेखक, कला इतिहास अभ्यासक, समीक्षक आणि अनुवादक आहेत. मुंबई विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र या विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारिता आणि नंतर कला इतिहासाचे विशेष शिक्षण घेऊन आपल्या आवडीलाच व्यवसायाचा स्वरूप दिले. भारतीय प्राचीन संस्कृती, कला इतिहासाचा अभ्यास आणि संशोधनामध्ये त्या कार्यरत असतात. चित्रकला, प्रवास, साहित्य या विषयांवर गेल्या 15हून अधिक वर्षात त्यांनी विविध दैनिके, मासिके, दिवाळी अंकांमध्ये सातत्याने सखोल लेखन केले आहे. चिन्ह या कला वार्षिकाशी त्या लेखक आणि कार्यकारी संपादक या नात्याने जोडलेल्या आहेत. गेल्याच वर्षी त्यांची 4 सीझन्स ही पर्यावरणाशी असलेल्या मानवी नात्याशी संबंधित कादंबरी मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. पॉप्युलर तसेच मेहता प्रकाशनातर्फे त्यांची एकूण 8 अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा वेध घेणाऱ्या पुस्तक प्रकल्पावर त्या सध्या काम करीत आहेत. थँक्यू मॅम, तुम्ही आमचं इन्व्हिटेशन एक्सेप्ट केलं. तुम्ही लेक्चरला सुरुवात करू शकता. स्त्री चित्रकार आणि त्यांची चित्र या माझ्या अतिशय आवडत्या आणि महत्वाच्या विषयावर बोलायची संधी दिल्याबद्दल इन्स्टिट्यूशनचे बुद्धा कर्णीचे आभार आणि कार्यक्रम बघणाऱ्यांचे पण सगळ्यांचे मनापासून आभार. स्त्री चित्रकार आणि त्यांची चित्र याबद्दल बोलताना एरवी हा विषय सोपा आहे. माझी आवडती 50 किंवा 100 चित्र आणि चित्रकारांची माहिती याच्यामध्ये हा कार्यक्रम सादर करता येऊ शकतो, पण आज नाही, कारण आज जागतिक महिला दिन आहे आणि सर्वच क्षेत्रातील महिलांनी आजवर दिलेला इतिहासातला लढा, त्यांनी केलेला झगडा, इथपर्यंत पोहोचण्याकरता केलेले प्रयत्न यांची स्मृती जागवण्याचा हा दिवस आहे. कला इतिहास हे इतर क्षेत्रांप्रमाणेच स्त्रियांना अनेक अडचणीतून नेणारा असा क्षेत्र आहे आणि त्याचमुळे आजच्या कार्यक्रमामध्ये मला इतिहासातले त्यांचे महत्वाचे टप्पे आणि मग स्वतःची स्वतंत्र दृष्टी जोपासणाऱ्या ज्या स्त्री चित्रकार आहेत त्यांच्याबद्दलचा आढावा घेणं मला गरजेचं वाटतं. आता हे करत असताना याच्यातून कदाचित काही लोकप्रिय चित्रकारांची नावं वगळली जातील, पण स्वतःची स्वतंत्र दृष्टी जोपासणारे चित्रकार मात्र ह्याच्यात नक्कीच आपण बघणार आहोत. तर मी आता माझ्या स्क्रीन शेअर करते. हे मी डिस्टर्ब होऊ नये म्हणून तुम्हाला जरा माझा व्हिडिओ बंद करते. मला प्लीज करू. आता जेंडर इक्वॅलिटीच्या या काळात स्त्री आणि पुरुष अशी वेगळी वर्गवारी करायची काही गरज असते का, असा एक मूलभूत विचार अनेकांच्या मनात येऊ शकतो, पण तो गरजेचा आहे, कारण आजच्या किंवा कोणत्याही काळातल्या स्त्री चित्रकाराची भाषा ही एकाच वेळी सोपी वाटली तरी गुंतागुंतीची आहे. तिच्यावरती अनेक सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक कारणांमुळे, दिल्या गेलेल्या स्ट्रगलमुळे ही भाषा वेगळी बनलेली आहे. स्त्री चित्रकाराच्या अभिव्यक्तीमध्ये वैयक्तिकतेचा एक स्तर आहे, त्याला जोडूनच सामाजिक आणि राजकीय विधानं केलेली आहेत आणि त्यामुळे ही भाषा पुरुष चित्रकारांहून, त्यांच्या दृष्टिकोनाहून एक वेगळी झालेली आहे. मेल गेज पासून मुक्त असलेली अशी ही भाषा आहे आणि तिथपर्यंत पोचायला या स्त्रियांनी, स्त्री चित्रकारांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. ही भाषा विकसित करण्याकरता त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहेत, अनेक शतकं हे प्रयत्न केलेले आहेत आणि तो आजही संपलेला नाहीये. आजही तुम्ही बघाल तर जागतिक स्तरावर स्त्री आणि पुरुष चित्रकारांच्या चित्रांच्या किमतीमधला फरक किंवा आर्ट गॅलऱ्यांमध्ये
त्यांना दिलेले जाणाऱ्या रिप्रेझेंटेशन मधला भेदभाव, अशा अनेक स्तरांवर तो चालू आहे. त्याच्यामुळे स्त्री चित्रकारांचा एक वेगळा आढावा घेणं कला इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचं ठरतं. लिंडा नोकलिम ही एक आर्ट हिस्टोरियन होती आणि तिने 1971 साली व्हाय हॅव देअर बीन नो ग्रेट विमेन आर्टिस्ट असा एक खळबळ माजवणारा निबंध लिहिला होता आणि तो आजच्या संदर्भात अतिशय महत्वाचा ठरतो. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी हा कार्यक्रम झाल्यावरती हा निबंध जरूर वाचा. इंटरनेटवर सगळीकडे हा उपलब्ध आहे. हा एसे मुळात लिहिला गेला मायकेल एंजेलो, लिओनार्दो वगैरे डोळे दिपवणारी जी नावं इतिहासात दिसतात तशी नावं स्त्री चित्रकारांमध्ये नाहीत. या आक्षेपाला उत्तर देताना हा एसे लिहिला गेला. ऍक्च्युली गुणी चित्रकार स्त्रियांना पुरुष चित्रकारांनी इतका मान, सन्मान, पैसे, ओळख का मिळू शकली नाही, हा याच्या मागचा एक लिंडाने मांडलेला एक प्रमुख असा मुद्दा होता आणि त्यासाठी तिने त्याच्या मागच्या सामाजिक आणि आर्थिक कारणांचा वेध घेतला. त्यात एक मुद्दा असाही होता की स्त्री चित्रकारांची चित्र जास्त क्रिटिकली किंवा जास्त जजमेंटल होऊन पाहिली जातात. म्हणजे त्याच्यात टिपिकल फेमिनिन एलिमेंट किती आहे ते तपासले जातं. त्याच्यासाठी अनेक गृहीतकं लावली जातात. आता उदाहरण द्यायचं तर पुरुष चित्रकार सुद्धा हलके किंवा नाजूक ब्रश स्ट्रोक्स, उजळ रंगसंगती किंवा घरगुती कौटुंबिक चित्र याच्यात रमलेला असू शकतो आणि असतोच. परंतु स्त्रियांनी तसं केलं तर त्यावर लगेच स्त्रिया त्यात असंच रंगवणार किंवा त्यांचे असेच विषय असणार असा एक शिक्का मारला जातो. आणि दुसरीकडे त्यांनी तीव्रपणाने व्यक्त झाल्या त्या तर त्यांच्यावरती फेमिनिस्ट दृष्टिकोन देऊन त्यांना एका वेगळ्या कप्प्यात बसवलं जातं. तर हे जे क्रिटिकल होणं किंवा जजमेंटल होणं हे स्त्रियांच्या बाबतीत जास्त घडलेलं आहे आजवर आणि अजूनही घडतंय. आता कलेच्या अभिव्यक्तीची आस आपण ज्याला म्हणतो किंवा चित्रातून विचार व्यक्त करण्याची किंवा संवाद साधण्याची जी गरज असते ती मानवाच्या रक्तामध्ये स्त्री किंवा पुरुष दोघांच्याही ह्याच्यामध्ये सारखीच असते. हे प्रीहिस्टॉरिक प्रागैतिहासिक कलेच्या अभ्यासातून मानववंशशास्त्रज्ञांनी अनेक एथनोग्राफिक स्टडीज मधून सिद्ध केलेलं आहे. शॉवेट सारख्या गुहांमध्ये जे हाताचे ठसे सापडले त्याच्यातले 75% ठसे जवळजवळ स्त्रीच्या हातांचे होते. पण असं असूनही पुढच्या काळात स्त्री चित्रकला नष्ट होण्याचं प्रमाण सर्वात जास्त होतं. त्याच्या मागे धार्मिक कारण होती. त्याला योग्य ते त्या चित्रांना स्त्रीच्या चित्रकलेला योग्य ते महत्व किंवा किंमत दिली गेली नाही. त्याच्यामुळे ती नष्ट झाली. अनेकदा त्यांची कामं पुरुष किंवा पुरुषांनी म्हणजे त्या स्त्री कलाकारांच्या जे भाऊ किंवा नवरा, वडील किंवा मुलांनी चक्क आपल्या नावावरती खपवलेल्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं दिसतात आपल्याला. किंवा बरेचदा ही गोष्ट कला इतिहासकारांकडून चुकूनही घडली गेली. अर्थातच ते पुरुष होते त्याच्यामुळे चुकून घडली गेली असं आपण म्हणूया. पण त्याच्यामुळे झालं काय की स्त्री कला चित्रकारांचं डॉक्युमेंटेशनच जे होतं तेच मुळात अतिशय अत्यल्प प्रमाणात झालं. भित्तिचित्र किंवा मातीकाम म्हणजे पॉटरी, लिंपणकाम, सिरॅमिक आर्ट, शिल्पकाम, धातुकाम यातलं स्त्रियांचं योगदान वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे इतिहासात. आणि असं असूनही म्हणजे हे सगळे कला प्रकार स्त्रियांनी हाताळलेले आहेत यशस्वीपणाने, तरी सुद्धा पुढच्या काळामध्ये स्त्री कलाकार म्हणजे केवळ टेक्स्टाईल आर्ट किंवा कपड्यांवरील रंगकाम, भरतकाम, कशिदाकाम किंवा घर सजावटीच्या माध्यमातच जास्त असल्याचा एक ठपका त्यांच्यावरती ठेवला गेला. ह्या कला अर्थातच कुठल्याही प्रकारे कमी दर्जाच्या किंवा कमी कौशल्याचा नव्हता, पण मग असं वर्गीकरण केल्यामुळे या कलांवरही अन्याय झाला. कारण ह्या कला त्या स्त्रिया करत होत्या. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक फार कौशल्याची गरज नाहीये, निव्वळ कारागिरी आहे असा भेदभाव करून त्यातून फाईन आर्ट ही कॅटेगरी एक वेगळी काढली गेली. त्या फाईन आर्ट कॅटेगरीमध्ये आर्टिस्ट म्हणवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह, गणित, शास्त्र, इतिहास असा एक पूर्वी इतिहास काळामध्ये गरज असलेले पुरुषांना त्याचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि जे स्त्रियांना मिळू शकलं नाही. त्याच्यामुळे ही फाईन आर्ट जी कॅटेगरी होती त्याच्यावर पुरुषांची मक्तेदारी जवळजवळ 20व्या शतकापर्यंत अबाधित राहिली. आता हा जो लैंगिक भेदभाव होता
जेंडर बायस याच्यामुळे कोणकोणत्या अडचणी ह्या स्त्री चित्रकारांना मुख्यत्वे फेस कराव्या लागल्या. तर प्रवास, प्रशिक्षण आणि व्यवसाय त्याच्यामुळे याच्यावरती बंधनं आली. ही बंधनं इतकी महत्वाची होती किंवा इतकी महत्वाची ठरली की त्याच्यामुळे स्त्रियांना स्वतःची ओळख निर्माण करणं अशक्य बनलं. एक प्रदीर्घ काळ हा एक मोठा काळ होता. लक्षात घ्या, 19वं शतक संपत आलं तरी स्त्रियांना युरोपातल्या मान्यवर कला संस्थांमध्ये शिकण्याची परवानगी नव्हती. खाजगी अवकाशातही, म्हणजे अकॅडमीमध्ये तर नाहीच, पण खाजगी अवकाशातही त्यांच्यावरती लाईव्ह ड्रॉइंग करता बंदी होती. म्हणजे पुरुष किंवा स्त्री शरीराचाही प्रत्यक्ष शरीरावरून अभ्यास करायला बंदी होती. आणि ही बंदी असल्यामुळे साहजिकच झालं काय की त्या काळात रेनेसान्स म्हणा किंवा त्याच्या आधी किंवा नंतरच्या काळामध्ये लोकप्रिय असलेली जी ऐतिहासिक किंवा धार्मिक पौराणिक चित्रांची मागणी होती, ती चित्र रंगवणंच त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय होता फक्त व्यक्तिचित्रणाचा किंवा स्थिर चित्रणाचा, फुलं किंवा भांडी रंगवण्याचा. निसर्ग चित्र काढण्यासाठी त्यांना कुठेही बाहेर योग्य अशी सोबत असल्याशिवाय जायची परवानगी नव्हती. त्यांना स्पर्धांमध्ये भाग घेता येत नव्हता. पॅरिसच्या किंवा इतर युरोपमधल्या इतर प्रतिष्ठित सलोनमध्ये त्यांची चित्र प्रदर्शित होत नव्हती. आणि सामाजिक दबाव इतका होता की लग्न किंवा करिअर, म्हणजे करिअर चित्रकलेसाठी स्वतःला झोकून देणं हा पर्याय सुद्धा निवडता येणं शक्य नव्हतं. त्याच्यातली एखादीच मेरी कासट होती की जी अविवाहित राहू शकली, चित्रकलेकरता प्रवास करू शकली, पण ते खूप नंतरच्या काळामध्ये. म्हणजे मुख्य काय होतं की जर तुमचे वडील किंवा तुमचा नवरा स्वतः चित्रकार असतील तरच तुम्ही भाग्यवान. कारण मग त्यामुळे तुम्हाला निदान चित्रकलेत मर्यादित का होईना पण औपचारिक असं शिक्षण मिळत होतं. याच्यानंतर मग एक अजून असा एक पर्याय होता की मग स्त्रिया जर आर्टिस्ट बनू शकत नाहीये, चित्रकार बनू शकत नाहीयेत, तर मग त्यांना एक पर्याय उपलब्ध होता की पुरुष आर्टिस्टची त्यांनी म्यूज होणं, त्यांच्याकरता मॉडेलिंग करणं, त्यांच्या तालावर नाचणं. तुम्ही कला इतिहासाचा जरा जरी काही वाचलं असेल तर त्याच्यामध्ये अशा असंख्य म्यूजच्या कहाण्या तुम्हाला वाचायला मिळतील की ज्याच्यात स्त्रियांचं, स्त्री कलाकारांचं खूप वेगवेगळ्या प्रकारे एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे कला इतिहासात थोर स्त्री चित्रकार का नाहीत याचं उत्तर एक साधं आहे की अर्थातच त्या आहेत, फक्त त्या उजेडात आल्या नाही किंवा त्यांना संधीच मिळाली नाहीत म्हणून त्या नाही. आता आपण एक पाश्चिमात्य कला इतिहासामध्ये स्त्री चित्रकारांचे उल्लेख कधीपासून आढळतात, म्हणजे आपण केवार्ट बघाशी बघितली ती सोडून पुढच्या काळामध्ये स्त्री चित्रकारांचा एक सगळ्यात जुना उल्लेख आढळतो एल्डर, म्हणजे ज्येष्ठ प्लिनीच्या रेकॉर्ड्समध्ये, ज्याच्यात त्यांनी प्राचीन ग्रीक मधल्या चित्रकार स्त्रियांबद्दल लिहिलंय. हेलेन ऑफ इजिप्त हिने इसेसच्या युद्धाचं काढलेलं चित्र, जे वेस्पाशियनच्या काळामध्ये टेम्पल ऑफ पीस मध्ये असल्याचा हा उल्लेख प्लिनीने केला होता. भारतातील प्राचीन आदिवासी कलेमध्ये मिथिला पेंटिंग्सचा तितकाच प्राचीन कलांचे पुरावे सापडलेले आहेत. लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठल्याही स्त्रीची वैयक्तिक ओळख असणं शक्य नव्हतं, कारण हे एक सामूहिक रित्या काढलेली चित्रकला होती. त्यानंतर मेडिएवल पिरियडमध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये मॅन्युस्क्रिप्ट इल्युमिनेशन असा एक प्रकार होता. धार्मिक हस्तलिखितांवरील सजावट या काळात केली जायची. याच्यामध्ये स्त्री चित्रकारांचा खूप मोठा सहभाग होता. आता हे जे सहभागी असलेले ज्या स्त्री चित्रकार होत्या त्या केवळ 2 सामाजिक परंपरेतल्याच असू शकत होत्या हिस्सा. त्यासाठी त्यांना एकतर राजघराण्यातील स्त्रिया किंवा राजेशाही घराण्यातल्या श्रीमंत घरातल्या स्त्रिया असणं आवश्यक होतं, नाहीतर मग कॉन्व्हेंट मधल्या नन त्यांनी असणं आवश्यक होतं. श्रीमंत स्त्रिया अर्थातच कशिदा काम करत, कारण ती कमी श्रमाची कला होती, आणि ज्या मठामधल्या किंवा कॉन्व्हेंट मधल्या स्त्रिया होत्या त्या इल्युमिनेशनच्या कामामध्ये सहभागी होत. सामूहिक पद्धतीने हे काम चालायचं. आणि त्या काळातल्या या स्त्री चित्रकलेचा, सामूहिक पद्धतीने केलेल्या स्त्री चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना टिकलेला जो बघायला मिळतो आपल्याला, तो बायुक्स टॅपेस्ट्री. लिननचे 9 पडदे लोकरीनी त्याच्यावर भरतकाम केलेलं आहे आणि त्याची लांबी एकूण 230 फूट लांब आहे एकूण. आणि या टॅपेस्ट्रीवरती 7 युद्धप्रसंग विणले आहेत.
अर्थातच एखाद्या राजेशाही पॅट्रोनेज असलेल्या कारखान्यात किंवा धार्मिक मठामध्ये हे काम झालं असावं. अतिशय सुंदर रंगसंगतीचा मेळ असलेला, लोकरीचं विणकाम असलेला, कशिदाकाम असलेला हा उत्कृष्ट कलेचा असा नमुना आहे. आता काही मध्ययुगीन स्त्रिया, आम्ही मगाशी म्हटलं तसं, ज्या भित्तिचित्र काढायच्या किंवा हस्तलिखितांवर सजावट करायच्या, त्या स्त्रियांची काही नावं उपलब्ध आहेत. क्लॅरिसिया, एंदे, गुडा, या सगळ्या स्त्रिया नन होत्या. एंदे ही 10व्या शतकातली स्पॅनिश नन होती. गुदा ही 12व्या शतकातली जर्मन नन होती. क्लॅरिसिया ही 12व्या शतकातली बव्हेरियन मॅन्युस्क्रिप्ट च्या कारखान्यामध्ये, म्हणजे ज्याला स्क्रिप्टोरियम म्हणतात, त्याच्यामधली एक उत्कृष्ट कलाकार स्त्री होती. हे जे स्क्रिप्टोरियम्स होते, जसं टॉवर ऑफ लंडनमध्ये याचा एक म्हणजे एक खूप मोठा राजेशाही कारखाना होता आणि त्याच्यात अनेक स्त्री चित्रकार सजावटीचे काम करून पैसे मिळवत असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर मग बरं चाललं होतं या स्त्रियांचं असं म्हणायला पाहिजे, कारण त्यांना चित्रकलेच्या कला कारागिरी जे काही असेल ते त्याच्यातून पैसे मिळवता येत होते. पण नंतर 11व्या शतकातल्या ग्रेगोरियन रिफॉर्म मध्ये म्हणजे हा जवळजवळ एक म्हणतात त्याला, जो मध्ययुगीन अंधार जो म्हणतात, त्या काळामध्ये स्त्रियांवर अतिशय जाचक बंधनं लादली गेली. त्याच्यामध्ये कॉन्व्हेंटच्या स्वरूपात बदल झाला होता. त्याच्यामुळे साहजिकच स्त्री चित्रकारांचा कुठेही मागमूस असा नव्हता. पण मग पुढे 12व्या शतकामध्ये युरोपामध्ये शहरांची भरभराट झाली, व्यापार किंवा अनुषंगाने प्रवास झाले, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या आणि स्त्रियांच्या आयुष्यात एक थोडासा किंचित असा बदल झाला. तो म्हणजे विधवा स्त्रियांना आपल्या दिवंगत नवऱ्याचा उद्योग किंवा व्यवसाय पुढे चालवण्याची अनुमती मिळाली. आता फ्लँडर्समध्ये किंवा उत्तर फ्रान्समध्ये, ज्यांना लो कंट्रीज म्हणतात, तिथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये स्त्रिया काम करतच होत्या, रंगकाम. अर्थात अट तीच होती की हा घरातला व्यवसाय हवा. पण मग प्रिंटिंग सुरू झालं आणि मग छापील सजावटीतल्या वुडकट किंवा एनग्रेव्हिंग मध्ये स्त्रियांचा सहभाग पुन्हा कमी झाला. या सगळ्या कालावधीमध्ये फक्त एक कला निर्वेधपणे स्त्रियांना जोपासता येत होती, त्याच्यात कधीही खंड पडला नाही, बंधन लादलं गेलं नाही, ती म्हणजे घरात राहून केलेली कशिदा कामाची कला, एम्ब्रॉयडरी. या काळातल्या या ज्या सगळ्या मी तुम्हाला मगाशी सांगितल्या त्या स्त्री कलाकारांची आज माहिती उपलब्ध होऊ शकते, कारण बोकासियो या 14व्या शतकातल्या एका ह्युमॅनिस्टने त्या काळातल्या 104 स्त्री चित्रकारांची खूप मोठ्या परिश्रमानं माहिती जमवून नोंदवून ठेवली. त्यांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे की अनेक स्त्री चित्रकार मला पुरेशा माहिती अभावी किंवा त्यांची चित्र उपलब्ध नसल्यामुळे नोंदवता आली नाहीत. पण हे काम मग नंतर 60-70च्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय स्त्री चित्रकारांच्या एका संस्थेने केलं, त्याच्याबद्दल आपण बोलूया. एक अजून लेखिका होती, क्रिस्टीन पिजान, तिने एक ग्रंथ लिहिला होता 1405 मध्ये, बुक ऑफ द सिटी ऑफ लेडीज. त्याच्यात तिने एका काल्पनिक शहराचं वर्णन केलं होतं. त्या शहरातल्या स्त्रिया पुरुष अत्याचारापासून मुक्त अशा स्त्रिया चित्र काढतात. हे लिहित असताना तिने त्याच्यामध्ये काही खऱ्या स्त्री चित्रकारांचीही माहिती दिली होती. उदाहरणार्थ अनास्तासिया, ही पॅरिसमधली एक उत्तम इल्युमिनेटर होती, पण तिचं काहीच काम आज उपलब्ध नाहीये. त्याचा पण एक नंतर स्लाइड आपण बघूया. तर पण हे डॉक्युमेंटेशन निदान झालं ते महत्वाचं होतं. भारतामध्ये हे होऊ शकलं नाही या काळामध्ये, त्यासाठी खूप पुढचा काळ उजाडावा लागला. आता आपण रेनेसान्स, जो प्रबोधनाचा काळ म्हणतो, याच्यातल्या स्त्री चित्रकारांची काय, बरी परिस्थिती होती, कारण याच्यामध्ये पहिल्यांदाच काही स्वतंत्र स्त्री चित्रकारांना वैयक्तिक प्रसिद्धी मिळू शकली. अर्थातच त्याच्यासाठी त्या काळामध्ये झपाट्याने जो सांस्कृतिक बदल होतो तो त्याकरता कारणीभूत ठरत होता. काउंटर रिफॉर्मेशन मध्ये लोकांचा कल ह्युमॅनिझमकडे, म्हणजे सत्ताधाऱ्यांचा कल ह्युमॅनिझमकडे झुकत होता. त्यात सगळ्या स्तरावरील म्हणजे स्त्री आणि पुरुष दोन्ही नागरिकांना प्रतिष्ठा दिली जावी असं केलं होतं.
त्याच्यामुळे स्त्रियांचा दर्जा उंचावण्याकरता हा एक बदललेला दृष्टिकोन कारणीभूत ठरला. आता या रेनेसान्स काळामधल्या ज्या स्त्री कलाकार होत्या त्याच्यामध्ये सोफोनिस्बा अंगिसोला किंवा लाविनिया फोंटाना, कॅटरीना हेमिसन, लेविना तिर्लिक किंवा सेंट कॅथरीन ऑफ बोलोना अशा काय बऱ्याच महत्वाच्या अशा ज्या स्त्रिया त्यांची चित्र उपलब्ध आहेत आजच्या काळामध्ये. त्या सगळ्या रेनेसान्स कालखंडामध्ये पहिल्यांदाच वैयक्तिक नावल्या गेलेल्या अशा या स्त्रिया त्यांच्या कामाचं होत्या. सोफोनिस्बा अन्विसोला ही एक अतिशय महत्वाची अशी स्त्री चित्रकार या काळातली. ही इटालियन होती, क्रिमोना मधली होती ती. फार श्रीमंत नाही पण तरीही राजेशाही घराण्यातलीच होती. तिचे वडील चित्रकार होते त्याच्यामुळे या दोन बाबी अर्थातच तिला तिच्या फेवरमध्ये होत्या. पण तरी सुद्धा सोफोनिस्बाने जिद्दीने सामाजिक त्या काळातले जे संकेत होते त्यांना बऱ्यापैकी धुडकावून लावून ती तिथल्या स्थानिक कला संस्थेमध्ये तिने शिक्षण घेतलं. वडिलांकडे तर तिने शिक्षण घेतच होती ती. तिने त्या काळामध्ये रोमला प्रवास केला. असा कला इतिहासात उल्लेख आहे की ती त्या काळामध्ये मायकेल एंजेलोलाही भेटली. तिच्या टॅलेंटमुळे तो प्रभावित झाला होता. त्या काळामध्ये काही तिच्या कॉन्टॅक्ट्समुळे म्हणा किंवा मायकेल एंजेलोनी केलेल्या तिच्या स्तुतीमुळे म्हणा, पण तिला स्पॅनिश कोर्ट पेंटरचं काम मिळू शकलं आणि उत्तम पोर्ट्रेट पेंटर म्हणून तिनं नाव कमावलं. अर्थातच सामाजिक बंधनांमुळे तिला ऐतिहासिक चित्र काढता आली नाहीत, पण तरी सुद्धा जेवढं शक्य होतं तेवढं तिने ट्रेनिंग घेतलं, मेहनत केली आणि खास स्वतःचा ठसा असलेली अशी वैशिष्ट्यपूर्ण चित्र काढली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने पोर्ट्रेट पेंटर म्हणून स्वतःला हे केलं, प्रस्थापित केलं. अर्थातच व्यावसायिक तिला फारसं यश मिळवता येत नव्हतं कारण ऐतिहासिक चित्र ती काढू शकत नव्हती. असं म्हणतात की या काळातलं एक कार्वाजोचं चित्र सोफोनिस्बाच्या चित्रावर बेतलं होतं असा इतिहासात उल्लेख आहे, पण त्याचा फार गवगवा झाला नाही. पण सोफोनिस्बाचं उदाहरण अनेक पुढच्या स्त्री चित्रकारांनी गिरवलं एवढं मात्र खरं. लाविनिया फोंटाना ही या काळातली एक चित्रकार होती, बोलोनीज होती ती. रोम मध्ये यशस्वी पोर्ट्रेट पेंटर म्हणून तिने नाव कमावलं. लाविनियानी धार्मिक आणि तिने काढली काही. तिचे वडील चित्रकार होते आणि लाविनियाला युरोप पहिली व्यावसायिक स्त्री चित्रकार असा मानलं जातं. कारण चित्रांमधून तिने जी ऐतिहासिक आणि त्याच्यामुळे साहजिकच तिची चित्र विकली गेली. त्या चित्रांमधून होणाऱ्या कमाईवर तिनं घर चालवलं. लाविनियाला 11 मुलं होती आणि तिचा नवरा जो झापी आधी उद्योजक होता, पण नंतर तो तिच्या चित्रांची विक्री करायला लागला, घर सांभाळत होता. त्या काळामध्ये हे खूप मोठं आणि वेगळं उदाहरण होतं. लाविनियाच्या कामाला एक प्रकारची समाजामध्ये प्रतिष्ठा होती, पाठिंबा होता. त्याचं कारण तिचं उत्कृष्ट मार्केटिंग स्किल. लाविनिया तांब्याच्या पत्रावरती अशी धार्मिक चित्र कोरायची आणि ती राजकीय आणि धार्मिक प्रतिष्ठित व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. हे तिला त्या काळात सुचलं, हे फार महत्वाचं होतं. लाविनियाच्या चित्रांमध्ये नैसर्गिक सहजता आणि सौंदर्यपूर्ण होतं आणि धार्मिक चित्रांमध्ये तिने मिनर्वा किंवा विनस, मार्स अशी बरीच फिमेल्स न्यूड रंगवली. तर आता हे कसं शक्य झालं, कारण त्या काळामध्ये स्त्रियांना न्यूड मॉडेलिंग पाहायला किंवा लाईव्ह ड्रॉइंग करायला बंदी होती. तर असं कला इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की त्या काळात तिने आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींना मॉडेल केलं. पण काही असलं तरी लाविनियानी एक ट्रेल ब्लेझर म्हणून तिचं एक उदाहरण फार महत्वाचं ठरतं. या बदलत्या सांस्कृतिक वातावरणामध्ये लक्षात घ्या की स्त्रीला फक्त चित्रकला नाही तर इतर गोष्टी आवड निर्माण होत होती. तिला त्यांना वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये रस वाटायला लागला होता. व्यक्तिमत्व आपलं विकसित करावं असं वाटत होतं. त्याचा परिणाम असा झाला की स्त्री कलाकारांना त्यांच्या चित्रामध्ये एक वेगवेगळे विषय पण यायला लागले होते. आता हे जे चित्र तुम्ही बघताय ते इतिहासाला मी मगाशी म्हटलं तसं अजूनही अज्ञात असलेल्या काही स्त्री चित्रकारांचा शोध लागायचा होता. त्याच्यासाठी विमेन आर्टिस्ट असोसिएशन काम करत होती, अजूनही करते.
आणि 60-70च्या दरम्यान म्हणजे जे पाश्चात्य जगतामध्ये जी फेमिनिस्ट आर्ट मूव्हमेंट सुरू झाली, त्याच्यामध्ये पाश्चिमात्य जगातल्या स्त्री कलाकारांच्या कामाची एक व्यवस्थित औपचारिक स्तरावरती डॉक्युमेंटेशन सुरू झालं. चित्रांची किंमत, प्रदर्शन याच्यातला जो लैंगिक भेदभाव होणार नाही, याची काळजी घेतली. अर्थातच हे या इन्स्टिट्यूशनचं काम होतं, पण इथे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काम म्हणजे कला इतिहासातल्या ज्या स्त्री कलाकारांच्या कामगिरीची औपचारिक नोंद झाली नव्हती, ती व्हायला लागली. आणि त्यामध्ये हल्लीच एक नव्याने शोध लागला आहे, नेलीज लास्ट सफर. लक्षात घ्या की हा विषय जो तिने केलेला आहे तो लास्ट सफर हा विषय होता. ही खूप मोठी 22 फुटी कॅनव्हासची गुंडाळी होती. फ्लोरेन्समध्ये हिचा शोध लागला. अनेक वर्ष धूळ जमलेली होती, ऑपरेशन करावं लागलं. आणि ही जी प्लुटिला नेली होती ही स्वशिक्षित चित्रकार होती. ती नन होती स्वतः आणि तिने हे चित्र रंगवलेलं आहे. तर हे चित्र त्या काळामध्ये प्रसिद्ध का होऊ शकलं नाही ह्याच्या मागे बरीच सामाजिक आणि राजकीय कारणं पण असू शकतील. तर आता स्त्री चित्रकारांचा बऱ्यापैकी मार्ग निर्वेद झाला होता रेनेसान्स काळात असं समजायला हरकत नव्हती, पण लेट रेनेसान्स पिरियडमध्ये अजून एक मेजर सेटबॅक त्यांना बसला आणि त्यातून बाहेर यायला त्यांना थेट 19व्या शतक ची अखेर यायला लागली. हा सेटबॅक कसला होता, तर आर्ट अकॅडमीची स्थापना झाली. म्हणजे त्या काळामध्ये जे मास्टर आर्टिस्ट जे होते त्यांच्या काही कार्यशाळा असायच्या, त्याच्यामध्ये कलाकारांना प्रशिक्षण मिळायचं. त्याच्याऐवजी आता ऑफिशियल अकॅडमी ज्या स्थापन झाल्या त्याच्यामध्ये झालं काय की आर्ट आणि क्राफ्ट वेगळं केलं गेलं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की आर्टिस्ट म्हणजे असा समज होता की किंवा असं गृहीतक होतं की आर्टिस्ट म्हणजे त्यांना पर्स्पेक्टिव्ह, गणित, प्राचीन कला किंवा शरीरशास्त्र, विज्ञान याचं शिक्षण आवश्यक आहे. आणि हे शिक्षण अर्थातच अकॅडमीमध्ये फक्त पुरुषांकरताच उपलब्ध झालं. स्त्रियांच्या क्राफ्ट करता त्याची गरजच नव्हती. आणि मुख्य म्हणजे लाईफ स्टडी जो मानवी शरीरशास्त्राचा जो अॅनाटॉमीसाठी जो अभ्यास गरजेचा होता, ते शिक्षण घ्यायला स्त्रियांवरती बंदीच होती. त्याच्यामुळे परत काटे उलटे फिरले बऱ्यापैकी आणि स्त्रिया ही आपली चित्रकला केवळ हौशी पातळीवर जोपासणाऱ्या ठरल्या. आता याच काळामध्ये पहिल्यांदाच एका भारतातील लघुचित्रकार स्त्रीची नोंद झालेली आढळते. साहिफा बानू ही जहांगीर बादशाहच्या दरबारातली नूरजहांच्या जनानखान्यातली ही चित्रकार होती, लघुचित्रकार, मिनिएचर आर्टिस्ट. आणि ही या साहिफा बानूचा उल्लेख जहांगीरनामा किंवा खामसाए निजामी याच्यामध्ये तिचा उल्लेख आढळला. अनेक लघुचित्रांवर तिने तिच्या सह्याही केलेल्या आहेत. तिची सेल्फ पोर्ट्रेट्स उपलब्ध आहेत. साहिफा बानूचं चित्रकौशल्य किंवा विचारांची पद्धत, तपशिलांना ती देत असलेलं महत्व हे कुठल्याही प्रकारे पुरुष लघुचित्रकारापेक्षा कमी नव्हतं. उलट तिच्या विचारांचे किंवा ती त्याच्यातून व्यक्त होणारी जी दृष्टी होती ती जास्त ह्याच्यामध्ये स्पष्ट होती, असं कलाअभ्यासकांचं मत आहे. ही साहिफा बानू जहांगीर बादशाहच्या दरबारामध्ये राजकन्या होती की बेगम होती की अजून कोणी होती याच्याबद्दल संदेह आहे. पण या काळामध्ये म्हणजे 1599 ते 1605च्या दरम्यान अजूनही काही स्त्री मिनिएचर आर्टिस्टचा उल्लेख आपल्याला आढळतो. काही नावं त्यातली निनी किंवा नादिरा बानू, खुर्शीद बानू, राबिया बानू. नूरजहांच्या जनानखान्यामध्ये मिनिएचर किंवा लघुचित्रकलेचे खास वर्ग भरवले जायचे, त्यांना प्रशिक्षण दिलं जायचं. त्या काळामध्ये अर्थातच मोठ्या प्रमाणावर अशी मिनिएचर पेंटिंग्स काढली गेली. नूरजहांची सगळ्यात जास्त, जहांगीरची वगैरे उपलब्ध आहेत. त्यांची वैयक्तिक आवड, कलेची आवड, कला संस्कृतीची आवड त्याच्यासाठी कारणीभूत आहे. पण त्याच्यामुळे हे डॉक्युमेंटेशन होऊ शकलं. आता चित्रांमधल्या या जी स्त्रीची आजवरची जी प्रतिमा होती, म्हणजे जी रेनेसान्स काळामध्ये किंवा त्या आधी, ती एक खूप टिपिकल अशी प्रतिमा होती. चित्रांमधली स्त्री जी रंगवलेली आहे तो एक फारच वेगळा स्वतंत्र असा विषय आहे. पुरुषी दृष्टिकोनातून रंगवली गेलेली अशी ती स्त्री आहे. पण ही जी प्रतिमा होती ती बदलण्याचा एक महत्वाचा टप्पा किंवा स्त्री चित्रकारांना स्वतंत्र दृष्टिकोन मिळण्याची सुरुवात
किंवा त्यांच्या वैयक्तिक भावनांचा उच्चार त्यांच्या चित्रांमधून होण्याचं जे एक मूलभूत काम होतं पुढच्या काळाच्या दृष्टीने, ते बरोक काळामध्ये झालं. आणि त्याचं श्रेय अर्थातच एका महत्वाच्या चित्रकर्तीला जातं, चित्रकाराला. तिचं नाव आर्तेमिसिया गेंतिलिशी. एलिझाबेथ सिरानी आणि इतरही काही स्त्री चित्रकार त्या काळामध्ये नंतरच्या तिच्या बरोबर जोडीने होत्या, पण आर्तेमिसियाचं नाव सगळ्यात महत्वाचं. आर्तेमिसियाचं एक चित्र आहे ज्याच्यामध्ये जुडीथ मुंडकं उडवतीये होलोफर्नेसचा. जुडीथ अतिशय सबल अशी दाखवलेली आहे, स्ट्रॉंग दाखवलेली आहे. ती आपल्यावर झालेल्या अन्यायाचं सूड उगवत आहे. आणि लक्षात घ्या, हे स्त्रीच्या बाबतीत एका स्त्री चित्रकाराकडून असूच दे, पण स्त्रीच्या इमेजच्या दृष्टिकोनातून हे पहिल्यांदाच घडत होतं. बदलत्या मानसिकतेचं हे एक अतिशय ठळक असं उदाहरण होतं. आर्तेमिसिया ही 17व्या शतकातली एक धाडसी इटालियन स्त्री चित्रकार होती. तिनं तिच्या चित्रांमध्ये जसं चित्रीकरण केलेलं स्त्रीचं, की वर्चस्व गाजवणाऱ्या किंवा पुरुषी वृत्तीला नेस्तनाबूत करणाऱ्या अशा स्त्रीचं जे चित्रण होतं, तसं हिंसक चित्रण किंवा तसं मुक्त चित्रण आजवर किंवा त्याच्या पुढचीही अनेक शतकं झालं नाही. तिच्या या स्त्री व्यक्तिरेखांमध्ये अजिबात, म्हणजे त्या काळामध्ये जो एक साचेबद्धपणा होता स्त्रीच्या इमेज मधला, तो नव्हता. म्हणजे नाजूकपणा, संकोच किंवा कमकुवतपणा म्हणा, भावनिकता किंवा जे गुळगुळीत सौंदर्य, आकर्षक सौंदर्य दाखवण्याची स्त्रीची प्रतिमा होती, किंवा नाहीतर मग पावित्र्य किंवा एक धार्मिक असं मेरीच्या जे चर्चच्या ह्याच्यातून आलेलं होतं तशी इमेज, तशी आर्तेमिसियाने अजिबात दाखवली नाही. तिच्या स्त्रिया या राकट होत्या, धाडसी होत्या, झगडणाऱ्या होत्या आणि प्रसंगी हिंसक होणाऱ्या होत्या. आता खरं तर आर्तेमिसियाच्या पेंटिंग्स मधल्या या स्त्रिया ह्या पौराणिक किंवा धार्मिक कथांमधल्याच आहे. म्हणजे त्याला जो आधार होता त्या चित्रीकरणाला, तो पौराणिक किंवा धार्मिक कथेमधलाच होता. पण त्या स्त्रिया तिने ज्या निवडल्या, त्या ज्यांच्यावर अत्याचार झाले, ज्यांचे प्राण घेतले, युद्ध केली, अशा होत्या. अतिशय सहजपणे, नैसर्गिकपणे असं ते तिने केलेलं चित्रीकरण होतं हे. आता ही आर्तेमिसियाची होती, ती कार्वाजिओची शिष्या होती. तिच्या अनेक चित्रांवर त्याची छाप होती. रंगांमधून जे नाट्य निर्माण करण्याचं तिचं जे कसब होतं, ते अर्थातच कार्वाजिओची शिष्या असल्यानं त्याच्यासारखंच होतं. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा तिच्या चित्रांचं परीक्षण झालं, तेव्हा कला अभ्यासकांचा विश्वास बसला नाही की हे स्त्रीनं केलेलं चित्रण आहे. इतकं तिचे ब्रश स्ट्रोक्स जे म्हणतात ते ठाम होते, बोल्ड होते, कसल्याही संकोचाच्या खुणा त्यात नव्हत्या. तर मग आता हिच्या चित्रांमध्ये हा बोल्डनेस किंवा दाहकता त्या काळामध्ये आली कुठून? तर ही आली तिच्या वैयक्तिक अनुभवातल्या, म्हणजे तिच्यावरती जे प्रसंग आले त्या अनुभवांवरून. आर्तेमिसियाची स्टोरीचं तुम्हाला माहिती असेल तर मी सांगते ती, की तिच्यावरती लहान वयामध्ये चित्रकार ऑगस्टिनो तासी हा त्या काळातला एक प्रसिद्ध चित्रकार होता. त्याने तिच्यावरती बलात्कार केला होता. आर्तेमिसाचे वडील ते स्वतः चित्रकार होते आणि ते ऑगस्टिनीच्या मुलाला चित्रकला शिकवायला जात असत. आणि आर्तेमिसियाही त्यांच्या बरोबर तिथे जात असते. आणि त्यांनी केलेल्या ह्या बलात्कारानंतर त्या काळच्या समाजामध्ये बदनामी होऊ नये किंवा चर्चा होऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी मनधरणी केली आणि आर्तेमिसियाला त्यांच्याकडेच ठेवलं. आर्तेमिसिया ही वयाने लहान होती. पुढे मागे हा आपल्याशी लग्न करेल या आशेवरती ती बराच काळ राहिली. पण नंतर तिचे डोळे उघडले, अत्याचार वाढत गेला आणि मग वडिलांचं मन वळवून तिनं ऑगस्टिनोवरती खटला दाखल केला. तुम्ही जर जुडीचं मुंडकं उडवतानाचं पहिलं चित्र जर तुम्हाला आठवलं, तर तासीनं केलेल्या या बलात्काराच्या तिच्यावरच्या खुणा किती दाहक आणि खोलवर उमटल्या होत्या हे लक्षात येईल. आता हा आर्तेमिसियाचा जो खटला होता, तो दाखल करायची परवानगी मिळणंही सोपं नव्हतं. कारण रेप व्हायच्या आधी ती व्हर्जिन होती हे सिद्ध केल्यावरच तिला ती परवानगी मिळणं शक्य होतं. 7 तपास हा खटला चालला, तरीही बलात्कार काही सिद्ध झाला नाही. आर्तेमिसियावर बलात्कार
ज्यांनी एका मेडनी बघितलं होतं त्यांनीही अर्थातच कोणी साक्ष दिली नाही. ऑगस्टिनीचं स्वतःचं वैयक्तिक चारित्र्य अतिशय वाईट होतं, अतिशय फसवेगिरी त्याच्यासोबत. आणि शेवटी हा आरोप सिद्ध होईना म्हणून तिच्या वडिलांनी आपलं एक पेंटिंग ऑगस्ट एक जुनं प्रकरण उकरून काढलं आणि त्याच्यामुळे मग शेवटी ऑगस्ट चोरी आणि फसवणुकीचा आरोप सिद्ध झाला आणि त्याच्यामध्ये त्याला रोममधून तडीपार होण्याची शिक्षा मिळाली. आता याच्यामध्ये आर्तेमिसियाला न्याय मिळाला की नाही याची काहीच खात्री नाही. आणि प्रत्यक्षामध्ये ऑगस्टिनोही कधी रोममधून बाहेर गेला नाही. पण या सगळ्या प्रकाराची सावली पुढचा प्रदीर्घ काळ आर्तेमिसियावर राहिली, तिच्या कलेवर ती पडली आणि कदाचित म्हणूनच चित्रांमधली जी हिंसा क्रौर्य होतं ते तिला जवळचं वाटलं. आता आर्तेमिसियाने आपली जी व्यावसायिक चित्रकार म्हणून पुढची कारकीर्द मोठ्या जिद्दीने केली. ते अर्थातच मॉर्बिड कुतूहलापोटी येणारं होतं. तिच्या कलेकडेही त्याच चष्म्यातून बघितलं गेलं. पण आर्तेमिसियाने ठामपणाने आपली नंतर ती फ्लोरेन्सला गेली, तिचं लग्न झालं. तिथल्या प्रसन्न वातावरणामध्ये तिची काही सुंदर चित्र तिने काढली वेगळ्या मूडमधली. नंतर हाऊस ऑफ मेडिचीचं तिला पॅट्रोनेज मिळाल्यावरती ती पेंटर म्हणून सुद्धा स्वतःची करिअर केली. एकंदरीत अतिशय जिद्दी आणि धाडसी अशी ही बाई होती. तिच्या चित्रांमुळे त्या काळातल्या मायकेलएंजेलो किंवा लिओनार्दोलाही तिचे एक कलाकार म्हणून कौतुक वाटत असल्याचेही उल्लेख आहेत. मग पुढे 20व्या आणि 21व्या शतकामध्ये जेव्हा नव्या नजरेने समीक्षण झालं चित्रकलेचे, त्यावेळी अर्थातच कला इतिहासकार तिच्या या गुणवत्तेमुळे थक्क झाले. नव्याने तिची चित्र बघितली गेली आणि आर्तेमिसियाचा त्यावेळी एक आपण म्हणतो तसं कलाकार म्हणून एक पुनर्जन्म झाला. एक अतिशय प्रोग्रेसिव्ह आणि एक्सप्रेसिव्ह आर्टिस्ट म्हणून मग आर्तेमिसियाला पुढच्या काळामध्ये मान्यता मिळाली. फेमिनिस्ट चळवळीने तिच्या चित्रांना उचलून धरलं, तिच्यावरती चित्रपट निघाले. गेल्या वर्षी म्हणजे 2020 सालामध्ये तिच्या प्रदर्शन पहिल्यांदाच लंडनमध्ये होणार होतं. दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, पण होईल ते. आर्तेमिसियाची काही चित्र आहेत. सतराव्या शतकात अशी एखादी आधीची आर्तेमिसियासारखी उदाहरणं बघितली तर ती परत तशी स्त्री चित्रकार यायला खूप काळ जावा लागला होता एक मधला. त्या मधल्या स्टील लाईफ सारखी चित्रकलाची जी शैली किंवा प्रकार जो विकसित झाला तो स्त्री चित्रकारांनी खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती प्रावीण्य मिळवलं, कारण हा जॉनर त्यांच्यासाठी सुटसुटीत होता. स्वयंपाकघर किंवा दिवाणखाना इथल्या त्यांना परिचित किंवा सहज आवाक्यात असणाऱ्या वस्तूंचं त्याच्यात चित्रण करता येईल. मग त्याच्यामध्ये जेवणाच्या टेबलांवरची फुलदाण्यांची, फळभाज्यांची आकर्षक मांडणी किंवा सुरेख रंगसंगती चित्रांमधून साधली त्यांनी. अशा खूप स्त्री चित्रकार त्या काळामध्ये झाल्या. क्लारा पीटर्स किंवा रेचल रूश अशी अनेक नावं प्रसिद्ध आहेत त्या काळातली. फ्लांडर्स नेदरलँड्स मधल्या अनेक चित्रकार या खाद्यपदार्थांचं एक खूप छान डॉक्युमेंटेशन असं झालं. एक अतिशय विनोदी असं वाटणारं आताचं चित्र आहे की अकॅडमीमध्ये स्त्री चित्रकारांना एकतर शिकताय त्यांचं नुकसान होत होतं आणि त्याच्यातून ज्यांना नंतरच्या काळामध्ये तिथे ऍडमिशन मिळाली त्यांना नग्न पुरुष शरीराचा अभ्यास करायला जी बंदी होती त्याच्यासाठी तिथे एक बैल त्यांनी ठेवलेला आहे, त्याच्यावरून तुम्ही स्टडी करा. हे एक विधान आहे. जेव्हा स्त्री चित्रकार प्रसिद्ध अशा पुरुष चित्र प्रशिक्षणासाठी जायच्या त्यावेळी त्यांना किती भेदभाव त्यांना सहन करावा लागायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर अर्थातच स्टील लाईफ आणि पोर्ट्रेट पेंटिंग या काळामध्ये अतिशय महत्वाचं असं स्त्रियांनी प्रावीण्य मिळवलेले चित्र होते. त्याच्यामधली एलिझाबेथ ले ब्रेन ही एक अतिशय पोर्ट्रेट पेंटिंग मध्ये प्रवीण असलेली फ्रेंच चित्रकार होती, पण ती बंडखोर स्वभावाची होती.
मारी अँतोनेटची पोर्ट्रेट्स ती करत होती, त्यामुळे कोर्ट पेंटर म्हणून तिला मान होता. तिने आपल्या मुलीसोबत एक असं मुक्त चित्र काढलं होतं की त्याच्यामध्ये तिचे दात दिसत आहेत म्हणून तिच्यावरती कोर्ट केस झाली होती. त्याच्यानंतर तिनं ऐतिहासिक चित्रणाला स्कोप नाहीये स्त्रियांना, त्यांना तसं रंगवता येत नाही म्हणून तिने एक पोर्ट्रेट त्या चित्राचा विषय रंगवून अलिगोरिकल असं एक दृश्य त्याच्यामध्ये चितारलं. हे ते चित्र आणि हे ऐतिहासिक पेंटिंग म्हणून तिनं प्रदर्शित केलं अकॅडमीमध्ये त्याकरता तिने त्या प्रदर्शनासाठी. आणि हे चित्र पाहिल्यावरती ती लोक साहजिकच चिडली, कारण त्यांच्या मते ही भ्रष्ट नक्कल होती आणि कला अकॅडमीने तिचं पेंटिंग लायसन्स रद्द करण्याचा आग्रह धरला. आणि या सगळ्यामध्ये एलिझाबेथ डगमगली नाही, याच्यामुळे जी तिला प्रसिद्धी मिळाली त्याचा फायदा उठवला आणि अशाच प्रकारची अनेक चित्र तिने रंगवली आणि त्याच्यातून तिने पैसा मिळवला. पुढे फ्रेंच रिव्होल्युशनच्या काळामध्ये ती इटालीला गेली, कोर्ट पेंटर म्हणून तिने नाव कमवलं. या काळातली अजून एक महत्वाची अशी चित्रकार म्हणजे अँजेलिका कॉफमन. ही स्विस निओ क्लासिकल पेंटर होती आणि लंडन आणि रोम मध्ये व्यावसायिक चित्रकार म्हणून तिनं नाव कमावलं. कॉफमनचे वडील ते स्वतः मोठे पेंटर होते, म्युरलिस्ट होते आणि त्या काळामध्ये ऐतिहासिक विषयांवरती ज्या मोजक्या स्त्रियांनी केलेलं काम आहे ते एंजेलिनानी केलं आणि हे तिला शक्य झालं कारण ती आणि अजून एक चित्रकार मेरी मोझर म्हणून या दोघींना लंडनच्या रॉयल अकॅडमीमध्ये 1768 साली प्रवेश दिला गेला. फाउंडिंग मेंबर्स म्हणून या दोघी जणी ओळखल्या जातात. त्याच्यामुळे कॉफमनमुळे पुढे तिची मैत्रीण मारिया कॉझवेलाही हा प्रवेश मिळाला. तिनेही पौराणिक चित्रकार म्हणून नाव कमावलं. पण या तिघींनंतर जवळ 1861 पर्यंत एकाही स्त्रीला दिला नाही. त्याच्याकरता थेट 1936 साल उजाडावं लागलं, ज्यावेळी लॉरा नाईट नावाच्या स्त्रीला अकॅडमीमध्ये प्रवेश घेता आला. लक्षात ठेवा 1936 साली. म्हणजे स्त्री चित्रकारांना पुढल्या काळामध्ये मिळालेला जो औपचारिक शिक्षणामुळे जो फायदा होता तो किती कमी काळामध्ये स्त्रियांनी आपलासा केला. आता ह्या ज्या अॅनाटॉमीच्या ज्या मारिया कॉफमन, अँजेलिका कॉफमननी सुद्धा जी चित्र केली त्याच्यासाठी न्यूड पेंटिंग गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी तर किंवा इतर सुद्धा म्हणजे प्राचीन धर्मपुराण किंवा साहित्य, लॅटिन स्क्रिप्चर्स याचा पण सखोल अभ्यास गरजेचा होता. पण यातलं काहीच त्या स्त्रियांना शक्य नव्हतं, कॉफमनला पण नव्हतं. पण तरी सुद्धा तिने हे ऐतिहासिक चित्रण केलं. तर तिने हा अॅनाटॉमीचा अभ्यास कसा केला हे काही फारसं स्पष्ट नाहीये. पण काहींच्या मते तिने याच्यासाठी प्रियकराची मदत घेतली, काहींच्या मते प्लास्टरच्या पुतळ्यांवरून तिने हा अभ्यास केला. कला अभ्यासकांनी अर्थातच म्हटलं की तिच्या चित्रांमधले पुरुष काही, पण काहीही असलं तरी यशस्वी आणि पहिली ऐतिहासिक चित्रण करणारी स्त्री म्हणून कॉफमन ओळखली जाते. तिची काही चित्र आहेत जी तिने ऐतिहासिक चित्र रंगवलेली आहे. आता शतकाच्या शेवटी म्हणजे पॅरिसच्या सलोनमध्ये एक मोठा बदल घडला की तिथे प्रथमच अकॅडमीच्या बाहेरचे जे पेंटर त्यांना चित्र प्रदर्शनाची परवानगी दिली गेली. त्याचा फायदा स्त्री चित्रकारांना मिळाला. काही त्यांना या प्रतिष्ठित अशा वार्षिक प्रदर्शनात भाग घेता आला. हा एक खूप मोठा महत्वाचा असा टप्पा होता स्त्री चित्रकारांच्या दृष्टीने. त्याच्यातून चित्रकारांनी जे अकॅडमीच्या शिक्षणाच्या औपचारिक शिक्षणाच्या विरोधात होते, निझमची चळवळ सुरू झाली. त्या चित्रकारांनी काही विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यायला त्यांच्या स्टुडिओमध्ये सुरुवात केली. त्याच्यामधून उदयाला आलेली एक वेगळ्या शैलीत काम करणारी चित्रकार म्हणजे मेरी डेनिस व्हीलर्स. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, नाजूक आणि एक वेगळ्या प्रकारची अशी तिची व्यक्तिचित्र आहेत. आणि या जे द सलोन मध्ये जे चित्र प्रदर्शित करण्याची जी संधी मिळालेल्या चित्रकार होत्या त्याच्यातूनच पुढे 19व्या शतकातल्या काही महत्वाच्या इम्प्रेशनिस्ट चित्रकार ज्या बर्था मोरिसो किंवा अमेरिकन इम्प्रेशनिस्ट चित्रकार जी मेरी कासट, ल्युसी बेकन या होत्या. या काळामध्ये ज्या
स्त्री चित्रकारांना जे पुढे येत होत्या या ज्या, त्यांना अर्थातच त्यांच्या सुसंस्कृत आणि कलेला प्राधान्य देणाऱ्या कुटुंबाचं त्यांना पण काही असो त्यांना एक व्यावसायिक चित्रकार म्हणून स्वतःची स्वतंत्र ओळख मिळत होती. त्याच्यातून त्यांनी एक वेगळ्या प्रकारची चित्र काढणाऱ्या काही स्त्रिया या काळामध्ये आल्या. फ्रान्समध्ये रोझा बोन्यूर होती. ही 19व्या शतकातली प्रसिद्ध फ्रेंच आर्टिस्ट. तिने वेगळा प्रकार म्हणजे प्राण्यांची ती चित्र काढायची. अतिशय सुंदर एक वेगळ्या धर्तीची निसर्ग चित्र त्या काळाच्या मानाने तिने काढलेली आहेत. रोझा बोन्यूर ही पुरुषी जगाला नाकारत पुढे जाणारी अशी चित्रकार होती. म्हणजे एक स्वतंत्र बंडखोर ज्याला आपण न्यू वुमन म्हणतो, अशी ही चित्रकार. वास्तववादी चित्रकार, मास्टर ऑफ रिअलिझम म्हणून ती ओळखली जायची. अतिशय तिचा एक्सपर्ट होती ती त्याच्यामध्ये. हे तिचं अतिशय प्रसिद्ध असलेलं द हॉर्स फेअर हे मास्टरपीस चित्र आहे. खूप मोठं चित्र आहे हे. खूप उंच आणि जवळजवळ 16.5 फूट लांब असं हे एक प्रचंड मोठं पेंटिंग आहे. स्त्री चित्रकारांनी अशी चित्र काढणं हा एक दुर्मिळ प्रकार होता त्या काळामध्ये. हे इतकं मोठं आहे म्हणजे न्यूयॉर्कच्या मेट म्युझियम मध्ये तुम्ही बघितलं तर त्या म्युझियमची एक पूर्ण भिंत या चित्रांनी व्यापलेली आहे. या चित्रावरती ती जेव्हा काम करत होती तेव्हा ती पॅरिसच्या घोडे बाजारात जायची अनेकदा. सतत 2 वर्ष ती तशी जाती. स्त्रियांकरता अर्थातच ही कठीण गोष्ट होती. ॲनिमल पेंटर म्हणून तिला काम करायचं होतं. त्याच्यामुळे मग तिने खास पोलीस परवानगी मिळवली आणि पुरुषांसारखे कपडे केली. स्टुडिओ सोडून म्हणजे बाहेरच्या खऱ्या जगात जाऊन रंगवणाऱ्या जे चित्र रंगवणाऱ्या ज्या चित्रकार होत्या, त्यांचं प्रतिनिधित्व असं करणारी ही चित्रकार होती. अशी ब्रिटनमध्ये एलिझाबेथ थॉम्सन होती त्या काळामध्ये. तिने ब्रिटिश सैन्याच्या मोहिमा किंवा युद्धांची चित्र तिने काढलेली आहेत. शौर्य एक प्रकारचा वेग असा तिच्या चित्रांमध्ये होता. पॅथॉस म्हणतो आपण त्याला तसा, किंवा एक ब्रेव्हरी अशी तिच्या चित्रांमध्ये दिसते. ही एक नॉर्वेजियन लँडस्केप पेंटर होती त्या काळातली. वेगळ्या पुढच्या एक्सप्रेशनिझम कडे झुकणारी अशी तिची चित्र होती. खूप सुंदर प्रत्यक्ष बाहेर जाऊन चित्रण करणाऱ्या संधी मिळालेली चित्रकारांपैकी ती होती. एलिझाबेथ जेन गार्डनर ही एक अमेरिकन अकॅडमिक पेंटर होती आणि ती पॅरिस सलोनमध्ये तिचं चित्र प्रदर्शित झालेली ती पहिली चित्र होती. आणि 1872 मध्ये तिला त्याच्यासाठी गोल्ड मेडल मिळालं होतं. अशी उत्कृष्ट अशी व्यावसायिकता तिच्यात होती. अनेक भाषा तिने शिकलेल्या होत्या. आता यावेळी आपण जी साहिफा बानूचं डॉक्युमेंटेशन बघितलं त्याच्यानंतर प्रथमच भारतामध्ये एका स्त्री चित्रकाराचा उल्लेख त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावरती केला गेला. सुनैनी देवी या भारतात ठाकूर घराण्यातल्या अवनींद्रनाथ ठाकूरांच्या त्या बहीण होत्या. तिष्ठीच्या टागोर घराण्यात त्यांचा जन्म झालेला. राजा राम मोहन राय यांची नातसूत त्यांच्या नातवाशी त्यांनी लग्न केलेलं होतं. भारतीय बेंगॉल स्कूलच्या शैलीमध्ये काम करणाऱ्या चित्रकार होत्या आणि अर्थातच प्रतिष्ठित कुटुंबातल्या असल्यामुळे त्यांच्या चित्रकलेला घरातून त्यांना कलेचं औपचारिक शिक्षण यांनाही घेता आलं नव्हतंच अर्थातच. पण त्यांच्या कला साधनेला एक गरजेचं असणारं एक प्रोत्साहन त्यांना त्या काळामध्ये मिळालं. त्यांचे भाऊ होते ते अवनींद्रनाथ, गगनेंद्रनाथ किंवा समरेंद्रनाथ टागोर हे प्रसिद्ध चित्रकार होते. 12व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि चित्र रंगवायला त्यांनी सुरुवात केली ती 30व्या वर्षी. स्वयंपाकघरातच रंगकामाचं साहित्य ठेवून त्या आपल्या चित्रांचा सराव करायच्या. त्यांची शैली त्या काळामधल्या बेंगॉल स्कूलची खास अशी शैली होती. पटचित्रांची पण परिचित शैली त्यांच्या चित्रातून दिसतं. चित्रातले विषय साहजिकच भारतीय महाकाव्य किंवा पौराणिक असे विषय त्यांच्या चित्रांमध्ये होते. साधिका किंवा अर्धनारीश्वर किंवा यशोदा कृष्ण अशा थीमवरची त्यांची चित्र होती. स्टेला क्रेमरिश ही जी भारतीय कलेची अभ्यासक जी होती
तिने सुनैनी देवींची नोंद भारतातील पहिल्या आधुनिक स्त्री चित्रकार म्हणून केली आहे. 1922 मध्ये सुनैनी देवींच्या चित्रांचं प्रदर्शन कलकत्त्याला भरलं होतं आणि ते खूप गाजलं. गुणवत्तेमध्ये जराही कमी नसली तरी सुद्धा केवळ मगाशी मी म्हटलं तसं केवळ स्त्री आहे म्हणून एक जजमेंटल किंवा क्रिटिकल दृष्टिकोनातून बघितल्यामुळे ज्या चित्रकारांवरती विविध प्रकारची टीका झाली त्यातली एक इम्प्रेशनिस्ट चित्रकार होती ती बर्था मोरिसो. टीकाकारांनी त्या काळामध्ये इतर तिच्या इम्प्रेशनिस्ट चित्रकारांच्या चित्रांची तुलना आकारण करून तिच्या चित्रामध्ये फेमिनाईन चार्म असल्याचा वारंवार उल्लेख केला. चित्रामध्ये डौल आहे, टवटवीतपणा आहे, याचा उल्लेख इतक्या वेळ झाला आणि तो बायकी असल्याचं लिहिलं गेलं. अर्थातच बर्थाला त्याचा राग यायचा, ती त्याचा निषेध व्यक्त करायची. मला तुम्ही चित्रकार म्हणून ओळखा किंवा स्त्री म्हणून नाही, असं तिचं म्हणणं होतं. अभ्यासू चित्रकार होती ही आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे तिने चित्रांमध्ये प्रयोग केले होते. रंगांचा वापर करून चित्रामध्ये अवकाश किंवा खोली निर्माण करण्यामध्ये ती कुशल होती. अर्थातच त्याच्यामागे कारण होतं कारण ती एडवर्ड माने आणि देगा हे यांची ती शिष्य होती. मानेची ती मॉडेल म्हणून तिने काम केलेलं होतं. त्याच्यामुळे फ्रेंच कलावर्तुळामध्ये ती फार सहजपणे स्वीकारली गेली होती. नंतरच्या काळामध्ये तो तिच्या बहिणीचा नवराही झाला. लक्षात ठेवा या सगळ्या काही ना काही प्रमाणामध्ये प्रसिद्ध अशा पुरुष चित्रकारांची जे स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते होते त्यांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय या चित्रकारांना स्त्री चित्रकारांना हे मिळत नव्हता. आणि आता सुद्धा ज्यावेळी हिस्टॉरिकल किंवा पौराणिक पेंटिंग्सना पुरुष चित्रकार कंटाळलेले होते ते चित्रकार इम्प्रेशनिझमकडे किंवा रिअलिझमकडे जेव्हा वळले त्यावेळी स्त्री चित्रकारांना संधी मिळालेली आहे काळामध्ये. कारण ही शैली जी होती ती रोजच्या आयुष्यामध्ये एक सहज त्यांचं चित्रण करता येईल किंवा ती आवाक्यातली होती. त्यांच्या अकॅडमिक शिक्षणाला त्याच्यात महत्व नव्हतं किंबहुना फाटाच दिलेला होता. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर ती स्त्री चित्रकार त्या काळामध्ये इम्प्रेशनिस्ट त्या काळामध्ये निर्माण झाल्या आणि अतिशय सुंदर अशी त्यांची चित्र होती. पण तरी सुद्धा या ज्या स्त्री इम्प्रेशनिस्ट चित्रकार होता त्यांना पॅरिशियन कॅफेमध्ये किंवा ज्या कलावर्तुळाच्या चर्चा व्हायच्या त्याच्यामध्ये सोशलाइज करायची मुभा नव्हती. त्याचा परिणाम असा झाला की त्यांचं नेटवर्किंग होत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांची चित्र विकली जात नव्हती. याला खूप या स्त्रिया त्याच्यामुळे एक प्रकारचं खूप श्रीमंत घरातल्या हौशी चित्रकारांचं स्वरूप त्याला असं एक थोड्याफार प्रमाणात येत होतं आणि त्याच्यामुळे या चित्रकार इम्प्रेशनिस्ट स्त्रिया बऱ्याचपैकी फ्रस्ट्रेट होत होत्या. अशापैकी एक चित्रकार होती मेरी कासट. ऍक्च्युली फ्रेंच इम्प्रेशनिस्ट चित्रकारांचं जे प्रदर्शन झालं होतं त्याच्यामध्ये स्त्रियांचं एकमेव प्रतिनिधित्व करणारी अशी ही अमेरिकन पेंटर होती. तिची चित्र काळाच्या पुढे जाऊन केलेली अशी चित्र होती. तुम्ही जर बघाल तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा असा खूप आधुनिकपणा आहे तिच्या चित्रांमध्ये. पुरुषी वर्चस्व किंवा कलेचं शिक्षणाला प्रतिबंध करणारं जे तिच्या आजूबाजू जे जग होतं त्यांनी खूप बंडखोरांनी आव्हान दिलं होतं. अमेरिकन होती त्याच्यामुळे तिने पेन्सिल्व्हेनिया कला संस्थेमध्ये अर्थातच त्याला विरोध होता तिच्या वडिलांचा पण तरी तिने तो विरोध धुडकावून प्रवेश घेतला. पण तिथे स्त्रियांना योग्य प्रकारचं जे गरज होती ते तसं हे मिळत नाहीये म्हटल्यावरती तिने ते अकॅडमीमधून नाव काढून घेतलं आणि ती पॅरिसला गेली. तिथे तिने खाजगी कला शिक्षण घेतलं आणि तिची सहकारी होती बर्था मॉरिसो ही तिची चित्र इम्प्रेशनिस्ट सहकारी होती. कासटनी खूप वेगळ्या प्रकारची चित्र काढलेली आहे. तिने स्त्रियांची किंवा मुलांची अशी उबदार शांत चित्र रंगवली पण त्याच्यामध्ये एक प्रकारची समकालीनता तुम्हाला दिसेल या चित्रांमध्ये. त्याच्यामध्ये कसा रंगांचा वापर म्हणा किंवा रंगाचं जे तंत्र आहे त्याच्यातला वेगळेपणा होता. अर्थातच देगाचं प्रोत्साहनामुळे तिने तुमच्या हा मॅम तुमच्या पीपीटी मध्ये ना आम्हाला एक ऑरेंज लाईन दिसते ती कोणीतरी अनोटेशन केलंय तर तुम्हाला वरती मोरचा ऑप्शन दिसतंय का? ते 3 डॉट्स आहेत का?
वरती जिथे तुम्ही स्क्रीन शेअरिंगचे बाकीचे ऑप्शन्स दिसत आहेत तिकडे नाही, पण ह्याच्यामध्ये मी रिमूव्ह केलं तरी ती जात नाही. नाही नाही, तुम्ही असं करा, डिसेबल पार्टिसिपंट्स अॅनोटेशन, कारण ते तुम्हालाच करता येईल, मला इथून नाही करता येणार. तुम्ही प्रेझेंट करताय एक ना मिनिट. म्हणून. हा, पण आता हे क्लिअर होत नाहीये. तुम्हाला इरेझर घ्यावं लागेल मॅम, तुम्ही पेनच घेतलंय सध्या. हां हा हां मॅम, तुम्ही कंटिन्यू करू शकता. हा, तर हिच्या चित्रांमध्ये मी म्हटलं तसं वेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा आणि रंगांचा किंवा माध्यमांचा तिने वापर केलेला आहे. तुम्हाला सहजपणे कळेल तिच्या चित्रांमधला जो वेगळेपणा होता तो. म्हणजे कसं, ही अतिशय स्पष्ट वक्ती आणि स्त्रीवादी स्वतंत्र विचारांची अशी स्त्री होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काळामध्ये तिने अविवाहित राहण्याचं चित्रकलेकरता धाडस दाखवलं होतं. सुफ्रागेट जी चळवळ होती फेमिनिस्ट, ती त्याच्यामध्येही ती सहभागी होती. तिने खूप प्रवास केला आणि आपली चित्र विकली जात नाही ह्याच्यामुळे ती ती अतिशय फ्रस्ट्रेशन तिला यायचं. त्याच्यासाठी तिने जो प्रवास केला त्याच्यामध्ये एकदा तिने बोटीवरती अमेरिकन धनाढ्य स्त्रियांचं पोर्ट्रेट रंगवण्याचा पण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ती खुश नव्हती, पण अर्थातच फारसं काही त्या काळात ती करू शकत नव्हती. त्याच्यानंतर आपण एक महत्वाची चित्रकार बघूयात आपण. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मध्ये खूप इतरही स्त्री चित्रकार आहेत, पण त्यांची आपल्याला पुढे बराच एक टप्पा आपल्याला गाठायचा आहे. त्याच्यामुळे आपण एक महत्वाच्या त्या काळातल्या चित्रकार बघूया आपण. फ्रिदा काहलो, अर्थातच प्रत्येकालाच ही चित्रकार माहीत असते. जगभरामध्ये आपल्या स्वतंत्र, धाडसी किंवा जे मुक्त विचारांनी की प्रसिद्ध असलेली अशी ही चित्रकार. स्वतःच्या शारीरिक वेदनांना तिने चित्रांमध्ये उतरवण्याचं तिने एक काम केलं, जे त्या काळामध्ये काय किंवा नंतरच्या काळामध्ये सुद्धा अतिशय एक मूलभूत प्रकारचं असं काम होतं, की पुढील काळातील चित्रकारांना आपल्या वैयक्तिकतेला चित्रांमध्ये आणण्याचं याच्यातून एक प्रोत्साहन मिळत गेलं. फ्रिदा kahlo ही अशा अर्थाने एक खऱ्या अर्थाने एक लिगसी ठरलेली होती. तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये 18व्या वर्षी झालेल्या अपघातामुळे तिला कायम बिछान्याला खिळून राहावं लागलं होतं. असंख्य घाव तिच्या शरीराने झेललेले होते. तिला अधूपणा आला होता. वेदनादायी उपचार तिच्यावरती करावे लागले होते. पण या सगळ्यातूनही तिनं कधीही चित्रामधून स्वतःला व्यक्त करणं सोडलं नाही. आत्मचरित्रात तिची चित्र ही तिचं आत्मचरित्रच आहेत पूर्णपणे. त्या वेदनेला तिने आपल्या स्वतःच्या चित्रांमध्ये आणलं. हे एक महत्वाचं काम तिने केलं. पण फ्रिदा ही तिच्या शारीरिक वेदनेमुळे म्हणा किंवा तिला भोगाव्या लागलेल्या प्रतारणेमुळे म्हणा, अतिशय एककल्ली आणि एकाकी स्वभावाची बनलेली होती. पण कल्पनेचा एक सतत कल्पनाशक्ती अतिशय मोठ्या प्रचंड प्रमाणावरती तिच्या मेंदूत सतत दौडत असायची. त्याच्यातून मॅजिकल रिअलिझमचा तिने एक खूप सुंदर वापर आपल्या चित्रांमध्ये केला. जसं मी म्हटलं, की ऑटोबायोग्राफिकल अशी तिची चित्रकला होती. त्यामुळे त्याच्यात लैंगिकता असो किंवा प्रेम असो, प्रतारणा असो, वेदना असो, सगळं काही तिने आपल्या चित्रांमधून खूप बोल्डली दाखवलं, खूप धाडसाने व्यक्त केलं. सुप्रसिद्ध चित्रकार जो दिएगो रिव्हिएरा, तो तिचा जोडीदार होता आणि त्याच्या प्रतारणेनंतर म्हणजे त्याला झालेल्या त्याच्या डिव्होर्स नंतर तिने रंगवलेलं हे चित्र होतं. दोन फ्रिदा म्हणून एक या चित्र होतं. त्यातले एकीचं जे तिने हे डिव्होर्स नंतर लगेच काढलेलं चित्र आहे. त्याच्यामध्ये दोन तिचे व्यक्तिमत्व तिने दाखवलेले आहे. एक तिच्या ट्रॅडिशनल तेहवानामा जी कॉस्ट्युम होता, जो पारंपरिक तिचा जो मेक्सिकन ड्रेस होता त्याच्यामधला आहे. त्याच्यामधलं तिचं भंगलेलं हृदय आहे. आणि दुसरी आधुनिक ड्रेस घातलेली आहे, स्वतंत्र आहे, इंडिपेंडंट दिसणारी आहे आणि तिचं हृदय अभंग आहे. बऱ्याच गोष्टी तिने चित्रांमधून कायम व्यक्त केलेल्या होत्या. तिचं हमिंग बर्ड जो तिचं एक स्वतःचं प्रतिनिधित्व करणारा होता, असं तिच्या चित्रांमध्ये कायम दिसायचा. काटेरी नेकलेस तिच्या चित्रांमध्ये होता, जो तिच्या वेदनेचं प्रतीक होता. अतिशय डार्क अशी तिची चित्र आहेत. हे ब्रोकन कॉलम तर अतिशय परिणाम करणार असं चित्र आहे.
वेगवेगळ्या अर्थातच आपण जागतिक स्तरांवरील कलेकडे बघतोय, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमधली आपण चित्रकारांचा याच्यामध्ये आढावा घेऊया. हिल्मा अफलिंग ही एक स्वीडिश चित्रकार होती आणि ज्या चित्रकारांचा शोध मी मगाशी म्हटलं तसं अलीकडच्या काळामध्ये जे लागलेला जो शोध होता, त्यांच्यामधली ही एक चित्रकार होती. ॲब्स्ट्रॅक्ट आर्टच्या अतिशय सुरुवातीच्या पायोनियर चित्रकारांपैकी हिचं काम होतं. लक्षात घ्या, बराच काळ स्त्रियांवरती असा आरोप केला गेला किंवा असा आक्षेप घेतला गेला की स्त्रियांमध्ये ॲब्स्ट्रॅक्शन हे खूप उशिरा आलं. त्या काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये 1862 ते 1944 सालीचा काळ आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांनी अशी चित्र काढलेलीच नाहीयेत असा एक समज होता. पण नंतर कला अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की वासिली कॅन्डिन्स्की किंवा काझिमिर मेलविक किंवा पिएट मॉन्ड्रिया हे जे अमूर्त चित्रकलेचे जनक मानले जातात, त्यांच्या चित्रांच्याही कितीतरी आधी अशा तिच्या काही चित्रांच्या रचना झालेल्या आहेत. आता अशा स्त्री चित्रकारांचा हे बघा किती वेगळ्या प्रकारची तिची त्या काळातली चित्रकला आहे. आता अशा चित्रकारांच्या शोधानंतर खरं तर कला इतिहासाची पुनर्मांडणी करणं भाग आहे. पण ती नजीकच्या काळामध्ये तरी केलेली नाहीये. ती केली जाणार आहे का, हा एक मुख्य प्रश्न आहे. गुगनहाइम म्युझियम मध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2018 ते 19 मध्ये हिल्माच्या पेंटिंग फॉर द फ्युचर अशा चित्रांचं जे प्रदर्शन झालं, ते तिच्या मृत्यूनंतर जवळपास 75 वर्षांनी हे प्रदर्शन झालं. आणि त्यावेळी पहिल्यांदा हे सगळे कला अभ्यासक थक्क झाले होते तिची पेंटिंग बघून. ती हिल्मानी त्या काळामध्ये स्वीडिश विमेन आर्टिस्ट स्थापन केलेली होती आणि त्याचं ती खूप मोठ्या प्रमाणावर तिने कामही केलेलं होतं. हिल्मानी असं नोंदवून ठेवलेलं आहे की फिगरेटिव्ह कडून नॉन फिगरेटिव्ह कडे जाण्याचा तिचा जो प्रवास होता, त्याचं कारण तिला अध्यात्माची लागलेली ओढ होती, जी कॅन्डिन्स्कीनी सुद्धा त्याच्या ह्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये नोंदवून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे क्रिएशन किंवा इव्होल्युशन किंवा युनिव्हर्स हा तिच्या चित्रांचा एक मुख्य गाभा होता. आता आपण आपल्या माझ्या पण आवडत्या चित्रकाराकडे वळूया, जॉर्जिया ओकिफ. आधुनिक अमेरिकन चित्रकलेतलं हे एक अतिशय महत्वाचं नाव आहे. लक्षात घ्या की जेव्हा महत्वाचे अमेरिकन चित्रकार ज्या काळामध्ये रिअलिझम मध्ये चित्र रंगवत होते, त्यावेळी ओकिफनी शुद्ध अमूर्त चित्रकला मध्ये तिने काम केलेलं आहे. खरं तर तिचे चित्रकलेचे जे विषय होते, ज्या संकल्पना होत्या, त्या वनस्पती निसर्गातल्या संकल्पना होत्या, किंवा वनस्पती, फुलं किंवा निसर्गातील आकारांचे रंग आणि रचनांना त्याच्यामध्ये प्राधान्य देऊन तिने केलेली आहे तिची ऍबस्ट्रॅक्ट चित्र. अतिशय देखणी, गूढ आणि एक प्रकारची सेन्शुअस अशी तिची ही चित्र आहेत. नैसर्गिक चित्रांची लय तिच्या चित्रांमध्ये आहे. तिची जी फ्लॉवरची तिची जी पूर्ण सिरीज आहे, त्या सगळ्या चित्रांमध्ये अतिशय लय, अतिशय रंगांचा सुंदर वापर केलेला आहे. रशियन अमूर्त चित्रकार कॅन्डिन्स्कीचा तिच्यावरती खूप मोठा प्रभाव होता आणि त्यालाही तिच्या चित्रांची एक प्रकारची भुरळ पडलेली होती. ओकिफ स्वतःही अर्थातच स्टिग्लिसची ती पत्नी होती. ती स्वतः उत्तम फोटोग्राफर होती. ही एक पुढच्या काळातली लुई बोर्जेसीचं नाव मला आधी घेणं जरा महत्वाचं वाटलं, कारण एक ओकिफच्या नंतर जो एक आधुनिक आणि समकालीन चित्रकलेचा जो प्रवाह निर्माण झाला होता, त्यातलं हे महत्वाचं नाव आहे. अतिशय वेगळं असं हिचं काम आहे आणि अतिशय दीर्घकाळ हिने काम केलेलं आहे. चित्रकला म्हणजे केवळ रंगवणं नाही, आणि त्यातले ही जी एक संकल्पना होती, जी पुरुष चित्रकारांनी मांडली आणि स्त्री चित्रकारांनी खूप उशिरा मांडली असता त्यांच्यावरती आक्षेप घेतला जातो, पण लुई बोर्जेसच्या कामामध्ये हा खूप आधी घेतलेला होता. मला विषय घडवायला आवडतात, प्रत्यक्ष स्वतःला त्याला एक शारीरता द्यायला आवडते, असं तिचं म्हणणं होतं. आणि स्त्रीवादी तिचा विषय होता, पण तरी ती कुठल्याही स्त्री चळवळीमध्ये सामील झालेली नव्हती. ॲब्स्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम आणि सरियलिझम ह्या दोन चित्र प्रकारांमध्ये तिने काम केलेले आहे. अतिशय इम्प्रेसिव्ह असं तिचं काम आहे. आणि मगाशी मी म्हटलं तशी एक प्रदीर्घ तिची चित्रांची कारकीर्द आहे, खूप 80 वर्षांहून अधिक काळ, त्यामुळे तिने मोठी चित्रकारांची एक पिढी बघितलेली आहे आणि तिच्या चित्रकलेमध्ये ह्याचे सगळे टप्पे आपल्याला दिसतात. दृश्य प्रतिकात्मकता जी म्हणतात, सिम्बॉलिझम म्हणतात, हे तिच्या चित्रांमधला एक विशेष होता. आणि वैयक्तिक अनुभवांना
प्रतिनिधित्व देण्याचं जे फ्रिदा काहलो किंवा त्याच्याही आधी आर्तेमिस यांनी जे काम केलेलं होतं, त्याची पुढचं जे काम केलेलं होतं हे आपल्याला हिच्या ह्याच्यातून ठळकपणाने खूप दिसू शकतं. तिने वैयक्तिक अनुभवांना कीटकांच्या माध्यमातून एक व्यक्त केलं आणि त्यांची शिल्प बनवली तिने. तिचं असं तिची संकल्पना अशी होती की भूतकाळातल्या ज्या त्रासदायक स्मृती असतात, त्यांना खेळवायला हवं. म्हणजे स्त्रीच्या किंवा मानवी मनाच्या किंवा स्त्रीच्या सगळ्यात जास्त की खूप एक प्रकारच्या खूप अशा निगेटिव्ह इमोशन्स त्यांच्यामध्ये मनाच्या खोल तळामध्ये दडलेले असतात. त्याच्यामध्ये जेलसी असते, संताप असतो, एक फेकून दिलं जाणं असतं किंवा एकाकीपणा असतो, भीती असते. सगळ्या स्त्रियांच्या मनात ही असते आणि त्याला ती घाबरतात. किंवा त्याला त्या अपराधी म्हणतात आणि पण लुई बोर्जेसचं म्हणणं होतं, की या भावनांना आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. आणि त्याकरता तिने त्यांना मूर्त स्वरूप दिलं होतं शिल्पांमधून. सेल्स किंवा पेशी असलेलं तिचं एक महत्वाचं काम आहे, जे तुम्हाला नेटवरती नंतर मिळालं तर बघा. अतिशय सुंदर संकल्पना आहे त्या चित्राची. इंटरॅक्टिव्ह अशी चित्र असतात तिची, त्याच्यामधून प्रेक्षकांना फिरता येतं, भाग घेता येतो. 20व्या शतकातल्या स्त्रीच्या ज्या परिचित जगातल्या ज्या विचार असतात, त्या वस्तू असतात, त्या ती वापरते आणि स्पायडरचा हा जो आकार आहे, तो तिने खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे. आता अर्थातच भारतातल्या आधुनिक, खऱ्या अर्थाने आधुनिक आणि जागतिक अशा स्त्रीवादी चित्रकलेचा उदय जिच्यामुळे झाला, ते अमृता शेरगील आपण बघूया. तिचं नाव घेतल्याखेरीज, अमृता शेरगीलचं नाव घेतल्याखेरीज आपल्याला भारतीय कला इतिहासातलं पान उलटता येणं शक्य नाही. पुरुषांना स्त्रीची चित्र काढणं आणि एखाद्या स्त्रीनी स्त्रीची चित्र काढणं याच्यामधल्या दृष्टिकोनाचा जो एक महत्वाचा आणि मूलभूत असा नेमका काय फरक असतो, हे विशेषतः भारतीय चित्रकलेच्या बाबतीत आपल्याला इथे ठळकपणे बघता येतील. कारण कालानुक्रमाने बघायला गेलं तर रवी वर्मा आणि त्याच्यानंतर लगेचच अमृता शेरगील असा एक चित्रकलेचा टप्पा आहे. आणि त्याच्यामध्ये राजा रवी वर्माची चित्र ही जी पुरुषी दृष्टिकोनातून काढलेली होती, की स्त्रीचा आकर्षकपणा किंवा स्त्रीचं अभिजातता, सौंदर्य यांना त्याच्यामध्ये महत्व दिलं होतं. तर अमृता शेरगील ही स्त्रीच्या दबलेल्या भावना किंवा स्त्रीवर होणारा अन्याय, तिचा अबोलपणा, तिची मानसिक वेदना आपल्या चित्रांमधून दाखवली होती. हा जो एक मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की स्त्रीनी स्त्रीची चित्र काढण्यामधला जो एक दृष्टिकोनाचा फरक होता, तो खूप ठळकपणे ह्याच्यातून दिसतो. अर्थातच तुम्हाला माहिती असेल, की युरोप सेझा किंवा मातीचा असेल, पण भारत माझ्या एकटीचा आहे असं एक उन्मत्त वाटू शकणारं विधान खरं तर ते आत्मविश्वासू असं विधान आहे, तिने केलेलं होतं. त्या काळामध्ये हे करणं महत्वाचं होतं. तिला स्वतःला स्त्री चित्रकार अशी तिची ओळख कधीच आवडलेली नव्हती आणि अशी उपाधी जे चिकटलेलं तिला शिमला आर्ट अकॅडमीचं त्या काळामधलं प्रतिष्ठित असणारं पारितोषिक तिने त्यासाठी धुडकावून लावलं होतं. एक प्रकारचा आवेग किंवा पॅशन तिच्या चित्रांमध्ये होती, तिच्या स्वभावामध्ये ती होती. तिच्यासारखीच तिची चित्र होती, धाडसी होती, वेगवेगळ्या अनेक रंगांनी भावनोट भरलेली अशी भावनोटकट अशी तिची चित्र होती. शिमल्याचे सरदार उमराव सिंग शेरगील आणि त्यांची हंगेरियन पत्नी यांची ही कन्या होती. ती 16व्या वर्षी पॅरिसला चित्रकला शिकायला गेली. अर्थातच तशी शिकायला जाणारी पहिली भारतीय स्त्री चित्रकार होती. आणि मुख्य तिने पॅरिसहून शिकून आल्यावरती भारतात राहायचं ठरवलं आणि भारतातल्या लोकजीवनाला आपल्या चित्रांमध्ये आणलं, हे अतिशय महत्वाचं आहे. त्या काळामध्ये अजूनही स्वतंत्र झालेला नव्हता, मुक्त झालेला नव्हता भारत आणि अतिशय उन्मुक्त अशी चित्र अमृतानी त्या काळामध्ये रंगवलेली आहेत. भारतीय लोकजीवनातले रंग तिच्या सगळ्या चित्रांमध्ये दिसतात. तिच्या चित्रांचे रंग तुम्ही बघायला गेलात तर ते झळझळीत आहेत. झळझळीत म्हणण्यापेक्षा त्याच्यात लाल, केशरी, अर्धन शेड्स आहेत, हळदी, पिवळ्या, हिरव्या छटांचे समूह तिच्या चित्रांमध्ये दिसतात. पण तिच्या चित्रांमध्ये असे रंग असले तरी तिच्या चित्रांमधल्या स्त्रियांच्या चेहऱ्यांवरचे भाव हे अतिशय अबोल असतात. म्हणजे त्यांच्या अंगावरील कपडे आणि त्यांच्या चेहऱ्यांवरती भाव यांच्यामध्ये एक विरोधाभास जाणवतो. कारण त्याच्यातून एक अशी अनामिक घुसमट म्हणा किंवा दबलेली लैंगिकता किंवा अस्वस्थता दडवू पाहणाऱ्या मुली आहेत. तिच्या 3 मुली ज्या अतिशय प्रसिद्ध आहेत.
आपल्या वाटचं जे दुःख आलंय त्या मुकाटपणे भोगणाऱ्या या स्त्रिया आहेत. कोणीही हसत नाहीयेत, कोणीही आनंदी नाहीये. चित्रकार जेव्हा स्त्री असते, तेव्हा आपल्या भोवतालच्या स्त्रियांकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन किती खरा, वास्तववादी आणि सहानुभवाचा असतो. त्याचा प्रत्यय हा भारतीय चित्रकलेमध्ये अमृता शेरगिलच्या द्वारा पहिल्यांदा आला होता. म्हणजे आजवरच्या चित्रकलेमध्ये भारतामध्ये फक्त सौंदर्य, मातृत्व, पावित्र्य जे रेनेसान्स काळामध्ये, आर्तेमिसियाच्या काळामध्ये होतं, तेच त्याला छेद देऊन अमृता शेरगिलनी स्त्रीमधल्या माणसाला रंगवलं होतं. त्याच्याच बरोबर अमृताचं आणखीन एक अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे भारतीय चित्रकलेला जागतिक स्तर तिने प्राप्त करून दिला. तिची चित्रकलेचं तंत्र पाश्चात्य धाटणीचं होतं आणि कला शिक्षण पॅरिसमध्ये झाल्यामुळे हे साहजिकच होतं. स्त्री-पुरुष चित्रकार त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये तसे बरेच झाले होते. पण अमृता शेरगिल ही पहिली होती. पण तिचं तंत्र जरी पाश्चात्य असलं तरी त्याच्यामध्ये भारतीय मिनिएचर्स किंवा अजंठ्या किंवा कैलासची जी लेणी होती त्यातलं कोरीव काम होतं. त्याचा मोठा एक प्रभाव तिच्यावरती होता. भारतीय कलेतली जी एक गूढता होती किंवा अलौकिकता होती ती तिला मान्य होती आणि त्याचा ती शोध घेत होती. तिचं एक खेड्यामधलं दृश्य तिने अशी बरीच विलेज सीन रंगवलेले आहेत. हे सरायामध्ये असताना अमृतानी रंगवलेलं एक स्थानिक स्त्रियांचं दृश्य आहे. पहाडी मिनिएचर शैलीची जी त्या काळातली जी एक ती शैली होती, त्याचा प्रभाव या तिच्या चित्रांवरती दिसेल. ती सिमल्यामध्ये किंवा सरायामध्ये तिच्या आजूबाजूला जे पहाडी प्रदेशांमध्ये ज्या स्त्रिया होत्या किंवा भारतातल्या ज्या काळ्या-सावळ्या वर्णाच्या स्त्रिया होत्या, त्या सगळ्या तिने तिच्या चित्रांमधून आणल्या. म्हणजे तिने जो प्रवास केला होता, दक्षिणेचा जो केलेला तिचा प्रवास होता, त्याच्यामध्ये तिने अनेक चित्र काढलेली होती. दुर्दैवाने झालं काय, की भारतामध्ये अमृता काळाच्या पुढे गेलेली चित्रकार होती. तिचं कौतुक नंतरच्या काळामध्ये झालं, पण त्याच्यापेक्षा कौतुकापेक्षा तिच्या वाट्याला जास्त करून वाद किंवा टीका आली. म्हणजे तिचा स्वभाव अतिशय फटकळ आणि स्पष्ट वक्ता होता आणि त्या प्रत्येक फटकळपणाची किंवा आपल्या बेपर्वा जगण्याची, आपल्या स्वातंत्र्याची, तिने मिळवलेल्या स्वातंत्र्याची प्रत्येक किंमत तिने तिच्या छोट्याशा आयुष्यामध्ये तिला चुकवावी लागली होती. म्हणजे इतकं चित्रकलेवर प्रेम करून सुद्धा तिला क्षमता तिची पूर्णपणे आजमावता आली नाही कारण अतिशय लहान वयामध्ये तिचा मृत्यू झाला होता. लक्षात घ्या, की आज जागतिकीकरणाच्या युगामध्ये आपण आधुनिकतेची जी व्याख्या करतो, त्याच्यामध्ये जागतिक संस्कृतीला सहज सामावून घेतो किंवा स्थलांतरण स्वीकारतो. स्थलांतरितांची मानसिकता समजावून घेऊ शकतो. कलेवर त्याचे काय परिणाम होतात त्याची चर्चा करतो. पण हे अमृता शेरगिल ज्यावेळी चित्र रंगत होती, हेच आपल्या चित्रांमधून दाखवत होती, त्यावेळी शक्य झालं नव्हतं. त्याच्यामुळे आज जवळ-जवळ 500 वर्षानंतर आपल्याला तिची चित्र परत-परत बघावीशी वाटतात आणि आज ती समजून घेता येतात. दुर्दैवानं केवळ 28व्या ची असताना तिचा मृत्यू झालेला होता आणि 1941 साली तिचा मृत्यू झाला. पण भारतीय आधुनिक कलेचा एक महत्त्वाचा आयकॉन असंच तिला मानलं जावं. म्हणजे त्यामुळे कितीही क्लिशे जरी असलं तरी एक अकस्मात उमटून गेलेला विजेचा लोळ असाच आपल्याला तिच्या चित्रकलेचा विचार करावासा वाटतो. अमृता शेरगिल नंतर अजून एक भारतीय चित्रकार होती, पण तेवढ्या प्रकारे ती पुढे येऊ शकली नाही. पण तिने म्हणजे अमृता शेरगिलला जसं अजंठाची शिल्प किंवा भारतीय लघुचित्र शैलीमधून स्वतःच्या अभिव्यक्तीची जी प्रेरणा मिळाली होती, तशी प्रेरणा मिळाली होती ती मीरा मुखर्जी या चित्रकाराला, स्त्री चित्रकाराला. मीरा मुखर्जीच्या अभिव्यक्तीचं जे मूळ होतं, ते बस्तरच्या आदिवासी लोककलेमध्ये होतं आणि ढोकरा ही आदिवासी जी चित्रकला आहे, त्याचं आदिवासी जे तंत्र आहे, त्याचं डॉक्युमेंटेशनचं एक खूप महत्त्वाचं काम तिने केलेलं आहे. काळ्या शाईमध्ये काढलेली त्यांची चित्र अतिशय खूप वेगळ्या प्रकारची आणि त्याच बस्तर शैलीला अनुसरून काढलेली पण आधुनिक अशा प्रकारची आहे. आदिवासी जीवनामध्ये मिसळून गेलेली अशी ही चित्रकार होती आणि पारंपरिक लोककलेवरती त्यांनी एक वेगळा ठसा निर्माण केलेला होता आपला. प्रचंड मोठ्या आकारातली बस्तरच्या शैलीच्या वर आधारित अशी त्यांनी शिल्पकला रंगवली.
लक्षात घ्या, भारतीय चित्रकलेमध्ये ही आदिवासी ह्याच्यामध्ये काम केलेल्या अतिशय महत्वाच्या चित्रकारांची नोंद घेणं गरजेचं आहे. कारण आदिवासी चित्रकला ही नंतरच्या काळामध्ये केवळ व्यावसायिक कला म्हणून वारली आणि ह्याच्यातून जी आलेली आहे. पण त्याच्यापेक्षा मूलभूत असं काम करणाऱ्या ज्या काही चित्रकार होत्या, त्यामध्ये मीरा मुखर्जी हे अतिशय पायोनियर नाव होतं. ब्लॅक अमेरिकन चित्रकारामध्ये ऑगस्टा सावेज हिचं एक नाव अतिशय महत्वाचं म्हणून घ्यायला पाहिजे आपल्याला. हार्लेम रेनेसान्स ही जी कला चळवळ होती, त्याच्याशी संबंधित अशी ही कलाकार होती. ती स्वतः शिक्षिका होती आणि ब्लॅक अमेरिकन चित्रकलेला मुख्य विचारधार चित्रकलेमध्ये स्थान मिळावं याच्यासाठी तिने खूप खूप वेगळ्या प्रकारचं काम केलं होतं. तिचा लढा हा दुहेरी लढा होता. कारण कलेमध्ये स्त्री म्हणून त्या काळामध्ये आणि सुरुवातीच्या काळामध्ये आणि आफ्रिकन अमेरिकन म्हणून अमेरिकन चित्रकलेमध्ये स्थान मिळवण्याकरता एक खूप मोठा स्ट्रगलच तिला करायला लागलेला होता. एक फ्रेंच सरकारची एक उन्हाळी शिष्यवृत्ती तिला नाकारली गेली होती. वांशिक कारणावरून ती नाकारली गेलेली होती. त्यावेळी तिने तिचा हा लढा सुरू केला होता. आणि तिने अर्थातच चित्रकला आणि शिल्पकला, तिची पोर्ट्रेट्स तिने स्वतःची केलेली खूप वेगळ्या प्रकारची आणि प्रसिद्ध अशी त्या काळामधली पोर्ट्रेट्स होती. आणि ज्या ठिकाणी ज्या फ्रेंच संस्थेमध्ये तिला पुढील काळामध्ये तिला आधीच्या काळामध्ये प्रवेश नाकारला होता, तिथेच तिची पुढची प्रदर्शनं झालेली आहेत. तर तिथे पुरस्कार मिळालेले आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ विमेन पेंटर्सची ती पहिली आफ्रिकन अमेरिकन सदस्य ठरली. लक्षात घ्या, हे टप्पे स्त्रियांचे त्या त्या काळामधले स्त्री चित्रकारांना खूप पुढे नेणारेसे ठरलेले आहेत. पायोनियर अशी कामं या लोकांनी केलेली आहेत. लिओनारा कॅरिंग्टन ही एक चित्रकार आणि कादंबरीकार होती ही. आणि ब्रिटिश सरियलिस्ट चित्रकार जो जर्मन चित्रकार मॅक्स अर्न्स्ट ह्याचं नाव ऐकलेलं असेल कला इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनी, तो तिचा मित्रप्रियकर होता. हिची स्वतःची स्टोरी तिने बऱ्याच वेळा चित्रांमधून मांडलेली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ती पॅरिसमध्ये राहत होती आणि मॅक्सला अटक झाल्यावरती त्याला हद्दपार करण्यात आलं आणि पेगी गुगनहेम ही जी कला संग्राहक होती, तिच्या मदतीने तो अमेरिकेला गेला आणि त्यांनी तिथे लग्न केलं. आणि लिओनाराचा मेंटल ब्रेकडाऊन झाला आणि ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाली. खूप स्ट्रॉंग असा औषधोपचार तिच्यावरती करण्यात आला. तिथून कशीबशी सुटका करून घेऊन ती मेक्सिकोला पळाली. तिथल्या स्थानिक कथांचा तिच्यावरती प्रभाव पडला आणि त्यावरती आधारित अशी तिने चित्र काढली. गूढ किंवा रहस्यमय जे तांत्रिक कल्ट खुणा होत्या त्या तिच्या चित्रामध्ये उमटलेल्या होत्या. आणि मानसिक मेंटल ब्रेकडाऊन झालेल्या अनेक चित्रकार त्या काळामध्ये होत्या आणि त्यांचं एक प्रकारचं प्रतिनिधित्व असं लिओनाराच्या चित्रकलेतून झालेलं आपल्याला त्या काळामध्ये बघायला मिळतं. एक जपानी चित्रकार, जपानी अर्थातच जपानी चित्रकारांचा एक वेगळाच स्ट्रगल होता. कारण 60च्या दशकामध्ये किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये पारंपरिक जपानी चित्रकलेचा अतिशय पगडा पुरुषी वर्चस्व असलेलं ही चित्रकला होती. त्याला झुगारून देऊन आणि परत चित्रकलेमध्ये स्त्रियांनी विशिष्ट पद्धतीची चित्र काढायची असा संकेत असताना हा संकेत धुडकावून ज्या स्त्रियांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये याओई कुसामा ही एक महत्वाची चित्रकार आहे. आणि मुख्य म्हणजे तिचं नाव मी घेतलं याचं कारण तिने चित्रकला आणि त्याच्यानंतर तिने त्या चित्रकलेची इन्स्टॉलेशन्स अशा दुहेरी पद्धतीने काम केलेली जपानमधली ही पहिली चित्रकार होती. पोल्का डॉट या पद्धतीने तिने काम केलेलं आहे. हे त्या काळातलं एक पायोनियर काम मानलं जातं तिचं. आणि तिच्या चित्रातल्या पॅटर्न्स युरोपियन फॅशन जगतातही बऱ्याच प्रमाणावरती नंतरच्या काळामध्ये आल्या पोल्का डॉट्सच्या. त्यातून इन्स्टॉलेशन्स उभारली गेली. व्हेनिस बिएनाले मध्ये काम सादर होणारी ही पहिली जपानी स्त्री होती. तिने हे इन्स्टॉलेशन ज्यावेळी केलं त्यावेळी तिला अर्थातच कुठल्याही प्रकारची जपानी सरकारची मदत मिळाली नव्हती. बिएनालेमध्ये तिने सार्वजनिक निधी उभारून तिने 1500 चांदीचे चेंडू तयार केले आणि ते लॉनवर पसरले. जपानी पद्धतीचं गार्डन त्याच्या भोवती तयार केलं. एक अतिशय सर्जनशील आणि उत्तम व्यावसायिकता दाखवणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यापैकी ही एक स्त्री होती.
आणि अर्थातच हिचं नाव घेणं आजच्या ह्याच्यामध्ये मला अतिशय महत्त्वाचं वाटलं. मरीना अब्रामोविच कॅनव्हास आणि रंग यांना यांच्याशिवाय आपलं स्वतःचं शरीर कला अभिव्यक्तीकडे साठी वापरणाऱ्या ज्या स्त्री चित्रकार किंवा परफॉर्मन्स आर्टिस्ट ज्या पुढील काळामध्ये जो एक स्त्री चित्रकारांसाठी मार्ग खुला झाला, त्याचं पायोनियर काम असं तिने केलेलं, ग्रँड मदर असंच तिला या कामामध्ये संबोधलं जातं. 5 दशकांहून जवळचं 5 दशकांहून अधिक काळ ती अथकपणाने हे परफॉर्मन्स करते आहे. बेलग्रेड युगोस्लावियामध्ये तिचा जन्म झाला होता आणि साहजिकच कम्युनिस्ट वातावरणामध्ये अतिशय शिस्तप्रिय अशा सामाजिक वातावरणामध्ये तिचे पालकही स्वतःचे आईवडील अतिशय कडक होते. त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या मरीनाने कला शिक्षण घेतलं त्यावेळी आणि ज्यावेळी अभिव्यक्तीला सुरुवात केली त्याच्यावेळी सर्वात पहिल्यांदा तिने जे काम केलं असेल तर स्त्री किंवा स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिच्यावरती जी असंख्य बंधनं लादली गेलेली होती ती झुगारण्याचं सगळ्यात महत्वाचं काम तिने केलं आणि ती झुगारल्याशिवाय मला कलाकार म्हणून जगता येणार नाही असं तिचं म्हणणं होतं. परफॉर्मन्स आर्टला तिने सुरुवात केली ह्याच्या मागे खूप वेगवेगळ्या प्रकारची कारणं तिने दिलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक स्त्रीवादी कारणं आहेत. तसंच लोकांशी जर कलेच्या माध्यमातून जोडलं जायचं असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर परफॉर्मन्स आर्टशिवाय पर्याय नाही असं तिला वाटत होतं. आणि एक अतिशय मूलभूत असं त्या काळातलं तिचं काम होतं. 70च्या दशकामध्ये तिने स्वतःच्या शरीराच्या माध्यमातून आणि त्याला साऊंड, फोटोग्राफी, व्हिडिओ, स्कल्पचर्स यांची जोड देऊन परफॉर्मन्स आर्ट सुरू केली. त्या परफॉर्मन्स आर्टमध्ये तासनतास स्वतःच्या शरीराच्या मर्यादेला, वेदनेला, सहनशीलतेला आपण जसं म्हणतो धाडसाच्या परिसीमेपर्यंत खेचत न्यावं लागतं. अनेक धोके पत्करून तिनं परफॉर्मन्सचे प्रयोग केलेले होते आणि त्याच्यामध्ये विश्वास म्हणा किंवा चिकाटी म्हणा किंवा थकावट म्हणा अशा सगळ्या भावनांचा तिने सखोल आणि भौतिक असा शोध घेतला. हा तिचा जर्मन पार्टनर उले तिच्याबरोबर दिसतोय. त्याच्याबरोबरही तिने जगभरात अनेक प्रयोग केलेले होते आणि त्याच्याबरोबर ती नंतर ती जेव्हा वेगळी झाली तेव्हा बीजिंग पूर्ण भिंत दोन्ही बाजूनी चालत जाऊन त्यांनी केलेला आर्ट परफॉर्मन्स हा एक वेगळ्या प्रकारचा आर्ट परफॉर्मन्स होता. त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. जे समकालीन भारतीय चित्रकार आहेत त्यांच्यामधलं अर्पिता सिंग यांचं नाव घेणं मला महत्वाचं वाटतं. कारण वास्तव जगातल्या ज्या आजच्या ज्या खरी स्त्री जी आहे तिचं प्रतिबिंब त्यांनी चित्रांमध्ये उमटवण्याचं खूप महत्वाचं असं काम केलेलं आहे. चित्र काढताना त्यांनी पारंपरिक भारतीय सौंदर्यदृष्टी किंवा आकार किंवा जे गुलाबी निळे रंग आहेत तसेच वापरलेले आहेत. त्यांच्या चित्रकलेमध्ये कांथा भरतकाम किंवा गोधडीच्या शिवणीचा वापर त्यांनी केलेला आहे. ते एक पारंपरिक कशिदा कामाला त्यांनी आपल्या समकालीन चित्रांमधून आणलेलं आहे. त्यांच्या चित्रांचे विषयही तुम्ही बघायला गेले तर टिपिकल भारतीय सांस्कृतिक जीवनाचे त्यांचे ते विषय असतात. जसे म्हटलं तसं टिपिकल गुलाबी आणि निळ्या रंगाच्या त्यातली त्यांची चित्र असतात. पण मिनिएचर किंवा चित्रांमधला जो फॉर्म असतो किंवा जो एक प्रकारचा जो जे तंत्र असतं ते त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये वापरलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या चित्रांमधल्या स्त्रिया जरी पारंपरिक फॉर्म मध्ये आणलेल्या असल्या तरी त्या अबोल नसतात. त्या काहीतरी विधानं करतात आणि सगळ्यात महत्वाचं या स्त्रिया ज्या असतात त्या प्रौढ अशा स्त्रिया दाखवतात, त्या जोडपं दाखवतात, त्या सांसारिक सुख-दुःख पचवलेल्या अशा त्यांच्या त्या स्त्रिया असतात आणि त्या ही सगळी सुख-दुःख पचवून झाल्यावरती त्या आता बोलत असतात. त्यांना काहीतरी राजकीय सामाजिक विधानं करायची असतात आणि ती विधानं त्यांच्या चित्रांमधून आपल्यापर्यंत थेट पोहोचतात. अनेक वेळा फुलं किंवा प्राणी अशा वस्तू त्यांच्या चित्रांच्या मध्यभागी त्यांनी ठेवलेल्या असतात. गोधड्या जसं मी म्हटलं तसं किंवा गुलाबांची फुलं त्या आणतात कारण त्यांचं म्हणणं आहे की जे प्रेमाची ऊब आहे किंवा इच्छा आहे किंवा जो स्त्रियांच्या आयुष्यात स्त्रियांनी जो रोमांस या टप्प्यापर्यंत येईपर्यंत जो केला त्याचं ते प्रतीक आहे.
आता या चित्रातल्या अनेक पुरुषांनी पायदळी तुडवलेली सुद्धा गुलाबाची फुलं ते दाखवतात किंवा रिकाम्या खुर्च्या दाखवतात त्यांच्या चित्रांमध्ये बऱ्याच वेळा त्या दिसतात. संपलेल्या संवादाबद्दल किंवा न झालेल्या चर्चेबद्दलचं हे विधान असतं. दिल्लीत झालेल्या दंगलीबद्दलचं हे चित्र आहे त्यांचं. सामाजिक विधानं जसं मी म्हटलं तसं केलेलं आहे. जयश्री बर्मन ह्या अतिशय महत्वाच्या भारतीय चित्रकार. ठळक आणि फेमिनिस्ट थीम अशी आणि पौराणिक संदर्भ अशा पुन्हा त्यांनी आपल्या चित्रांमध्ये घेतलेलं आहे. आणि स्त्रीचा स्ट्रगल म्हणा किंवा स्ट्रेंथ म्हणा, हे दोन्ही त्या चित्रांमधून आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतात. लोककलेच्या अंगातूनच या मधल्या काळातल्या समकालीन स्त्रियांनी अनेकांनी लोककलेचा फॉर्म घेतलेला आहे, कारण हा फॉर्म घेऊन चित्र पोचणं हे त्यांना जास्त महत्वाचं वाटत होतं. पण या फॉर्ममधला जो साधेपणा आहे किंवा निरागसता आहे, त्याच्या खूप पलीकडे जाणारी अशी ही चित्र आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असं ते भाष्य करतात. काही वेळा ती भाष्य ही हिंसक असतं. लक्षात घ्या, मी तुम्हाला चित्रकारांची ओळख करून देते. वेळेच्या मर्यादेमुळे मला त्यांची सगळी चित्र दाखवता येत नाहीये, पण तुम्ही ह्या चित्रकारांची सगळी चित्र नेटवरती बघू शकता. त्यांच्यासोबत जयश्री बर्मनांच्या चित्रांमधले आकार बघितले तर मानव आणि प्राणी यांचे असे एकत्रित केलेले आकार असतात. स्त्री आणि निसर्ग यांच्यातली एकतानता त्यांना दाखवायची असते किंवा पृथ्वीचं प्रतीक त्यांच्या चित्रात वारंवार दिसतं. 60च्या दशकातली जी बंगालची जी एक ठराविक शैली होती, त्याच्याहून वेगळी अशी चित्रकला त्यांनी जोपासली. त्याच्यामुळे अर्थातच मुख्य धारेमध्ये स्वीकारायला त्यांना खूप वेळ लागला, कारण बंगाली चित्रशैलीचा प्रभाव खूप जास्त होता. पण तरी त्यांनी त्यांची शैली बदलली नाही आणि आज महत्वाच्या भारतीय समकालीन चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. या पुढच्या काळातल्या म्हणजे 80च्या दशकातल्या अतिशय महत्वाचं नाव असं असलेली चित्रकार ही अर्पणा कौर. लांबलचक हात असलेल्या स्त्रिया त्यांच्या पेंटिंगमध्ये आपल्याला खूप वेळ दिसतात. म्हणजे त्या अशा हात लांबून काहीतरी मागतायत किंवा काहीतरी देत आहेत किंवा काहीतरी उचलत आहेत. कधी त्या मदतीची याचना करतात, आधार देतात, काम संपवत. लांब हाताच्या प्रतीकातून त्यांनी अनेक गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. म्हणजे स्त्रियांमधली शक्ती किंवा कणखरपणा किंवा त्याचं एक असहाय्यता अशी त्यांच्या चित्रातून दिसते. वृंदावनातल्या अनाथ विधवा स्त्रियांचं चित्रण केलं त्यांचं हे पेंटिंग. म्हणजे त्यातली जी वास्तवता आहे ती इतकी तीक्ष्ण अशी वास्तवता आहे, न बघवता येणारी अशी ही वास्तवता आहे. बशोली मिनिएचर्सची पुन्हा त्यांनी शैलीत त्यांची ही पेंटिंग्स केलेली आहेत आणि देखण्या रचनांकरता त्या जरी प्रसिद्ध असल्या तरी लक्षात घ्या की त्या स्त्रियांवरील बलात्कार त्यांना वापरून फेकून दिलं जाणं आणि यातल्या अत्याचार अर्पणा कौरनी टिपलेले आहेत. तसंच ह्या गोगी सरोज पाल यांची ही चित्र आहेत. त्याच्या करुणामय किंवा आपण एक म्हणू की दुःखी चेहऱ्याच्या स्त्रिया गोगींच्या चित्रातून दिसतात. एक प्रकारच्या कामधेनूच त्यांनी प्रतीक आपल्या चित्रांमधून वापरलेले. 90च्या दशकातली ही चित्रकार आहे आणि अद्भुत काल्पनिक गोष्टींची एक मालिका त्यांनी आपल्या चित्रांमधून सुरू केलेली होती. कामधेनूचं प्रतीक घेण्याच्या मागे कारण होतं की सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी किंवा सर्वांच्या इच्छांचं फलित असणारी ही कामधेनू आहे. आणि अर्थातच अंजोरी इलामेन यांचं नाव घेणं महत्वाचं आहे, कारण या समकालीन महत्वाचे चित्रकार आहेत. फाळणीचा जो एक प्रकारचा त्यांनी जे स्थलांतरितांचं दुःख भोगलेलं आहे ते त्यांनी आपल्या चित्रांमधून मांडलेलं आहे. सौंदर्यवादी अशी त्यांची चित्र आहेत, तशी त्यांच्यावरती बराच काय टीका केली गेली, पण त्यांच्या चित्रांमध्ये तुम्ही स्त्री बघाल तर ती कोंडलेली स्त्री आहे, बद्ध आहे. तिच्या अनेक अंतरस्तर तिच्या मनामध्ये आहेत. कावळ्याचं प्रतीक त्यांनी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे, कारण त्याच्यातून त्यांना मे बी पुरुषी मनोवृत्तीचं किंवा दबलेल्या लैंगिकतेचं प्रतीक त्यांना दाखवायचं होतं. तशाच निलिमा शेख त्या एक महत्वाचं स्त्रीवादी चित्रकारांचं नाव आहे. त्या आपल्या आजच्या ज्या सामाजिक स्तरातील अनेक चित्रकार स्त्रियांचं जे जीवन आहे ते त्यांनी आपल्या चित्रांमधून मांडलेलं आहे. वैयक्तिकतेच्या पलीकडे जाणाऱ्या ज्या भारतीय समकालीन चित्रकार आहेत त्याच्यामधले आहे एक महत्वाचं नाव आहे. आणि 60च्या दशकातल्या खूप कमी भारतीय चित्रकारांनी अशा तऱ्हेची चित्रकला केलेली आहे. सामाजिक रूढी किंवा बंधनांमुळे भारतीय स्त्रियांवरती जो एक प्रकारचा अन्याय झालेला आहे त्याच्यावरती आधारित त्यांनी एक खूप मोठी चित्रमालिका केलेली होती, चंपा मोठी होत जाताना असं.
ती तुम्ही जरूर बघा. 12 चित्रांची ही मालिका आहे. एका लहान वयामध्ये मुलीच्या लग्न झालेल्या मुलीच्या वास्तव आयुष्यातलं चित्रण त्यांनी केलेलं आहे. त्या स्वतः इतिहासाच्या अभ्यासक होत्या. सामाजिक इतिहास हा विषय त्यांनी आपल्या चित्रांमधून वारंवार आणलेला आहे. अनेकदा त्यांनी आपल्या चित्रांमधली शैली मुघल किंवा राजपूत चित्राच्या शैलीसारखी ठेवलेली आहे. काव्यमयता त्यामुळे त्यांच्या चित्रांमध्ये येते. पण दिसते ती सामाजिक कहाणी त्यांच्या चित्रांमधून. ही एक महत्वाची अशी चित्रकार आहे मिकेलन थॉमस. कोलाज पेंटिंग्स तिने केलेली आहेत. अमेरिकन आहे. 1980च्या दशकातली ही चित्रकार आहे आणि लैंगिकता आणि वांशिकता किंवा सौंदर्याचे जे निकष आहे, जे रंग यांचे जो बायस होता त्याच्या संदर्भातले जे प्रचलित सामाजिक नियम होते ते तिने धुडकावून लावलेले. तिचं वेगळं काम म्हणजे तिने हे अशी असंख्य निषेधाची पोस्टर्स तयार करून त्यांना रंग देऊन तिने त्यांची प्रचंड कोलाज बनवली. अर्थातच तिच्या चित्रामध्ये प्रतिकात्मकता होती आणि त्याचबरोबर आपले केस किंवा शूज किंवा कपडे हेही तिने कोलाजमध्ये वापरलेले आहे. तिचं नाव घेणं मला महत्वाचं वाटतंय कारण स्त्रीच्या पारंपरिक ज्या संकल्पना आहेत त्यांना धक्का देणारी अशी विधानं तिने केलेली आहेत. इम्प्रेशनिझम, क्युबिझम किंवा दादाइझम म्हणजे ह्या सगळ्या महत्वाच्या कलेतली इतिहासातल्या ज्या शाखा होत्या त्याच्यातल्या पिकासो, मातीज, माने यांच्या चित्रांमधल्या ज्या स्त्रिया रंगवल्या गेल्या त्या रंगवलेल्या स्त्रियांच्या तिने पुन्हा त्यांचं पुनर्चित्रण केलं आणि त्या स्त्री व्यक्तिरेखा पुरुष व्यक्तिरेखांच्या जागी अनेकदा स्त्री व्यक्तिरेखा केल्या, स्त्री व्यक्तिरेखांच्या जागी पुरुष व्यक्तिरेखांची मांडणी केली. हे तिचं काम अतिशय बघण्यासारखं आहे आणि पोस्ट ब्लॅक जी आर्ट मुवमेंट होती त्याची ही महत्वाची कार्यकर्ती होती. ही मी मगाशी तुम्हाला जे दाखवत होते त्या चित्रकलेमधल्या एक जी हेलेन जर म्हटलं की ज्या पुढच्या काळामध्ये नंतर ज्या चित्रकारांचं काम जे नंतर जे प्रदर्शित झालं आणि ज्या चित्रकारांनी एक आपल्या कामामधून वेगळेपणा दाखवला त्याच्यातली ही एक महत्वाची अशी चित्रकार होती. स्टेन पेंटिंग मध्ये तिचं काम आहे आणि रंगांचा अतिशय अनोखा असा वापर करून तिने सखोल मेडिटेटिव्ह अशा रचना आपल्या चित्रांमधून केलेल्या आहेत. अमूर्त चित्रकलेमध्ये स्त्रिया काम करू शकत नाहीत हा समज खोटा पाडणारी अशी ही जर्मन चित्रकार होती आणि अर्थातच तिला याच्यासाठी अनेक प्रकारची टीका सहन करायला लागलेली आहे. लक्षात घ्या की आपण मध्ययुगीन चित्रकलेपासून ते पुढचा रेनेसान्स आणि किंवा इम्प्रेशनिझम असा एक मोठा काळ आपण बघितलेला आहे. भारतीय चित्रकलेपर्यंत आपण आलेलो आहे. लक्षात आलं असेल तुमच्या तर बोटीचलीच्या आपण रेनेसान्स चित्रांमधल्या स्त्रिया हा आपण विषय अर्थातच घेतलेला नाहीये. पण व्हिनस पासून ते लिओनार्दोची जी मोनालिसा होती किंवा व्हर्मीरच्या ज्या मुली होत्या, मानेची जी ऑलिम्पिया होती, क्लीमची जी सोनेरी झगा घातलेली एक अशी दिमाखदार स्त्री होती, या सगळ्या किंवा पुढच्या काळातल्या वॉरहॉलची जी निओन रंगांमधली नखरेल मनरो होती, हे जे सगळं जे काम केलेलं आहे ही कला इतिहासातली स्त्री जागोजागी आहे. पण स्त्री चित्रकार इतक्या मोजक्या किंवा त्यांचं अतिशय कमी डॉक्युमेंटेशन झालेली आहे. ह्या ज्या स्त्रिया होत्या त्यांनी आपल्याला जो मर्यादित तुम्हाला मी म्हटलं तसं 20वे शतक सुरू होईपर्यंत त्यांना अकॅडमीमध्ये शिक्षण औपचारिक मिळत नव्हतं. त्यामुळे ह्या मर्यादित शतकांच्या कालावधीत मोजक्या संधीतून किंवा उपलब्धीमधून असंख्य अडचणीतून जे मात केलेलं आहे त्या आशयाच्या आणि गुणवत्तेच्या निकषांवर कुठेही कमी नाहीये. म्हणजे यात मायकेल एंजेलो, रेम्ब्रा किंवा पिकासोचा दिमाग नसेल. जसं मी तुम्हाला म्हटलं मगाच्या त्या एसेचं उदाहरण दिलं होतं की थोर चित्रकार हे दिमाखदार चित्रकार स्त्री चित्रकारितेमध्ये का दिसत नाहीये, तर कदाचित हा दिमाग नसेल, ही भव्यता नसेल, पण एक भावनिकतेची म्हणा किंवा संवेदनशीलतेची म्हणा अशी अथांग खोली या सगळ्या स्त्री चित्रकारांच्या चित्रांमध्ये आहे. त्यांनी जी वैयक्तिकता त्यांच्या चित्रातून दाखवलेली आहे ती अनेक अर्थाने त्यामुळे अशी वैश्विक ठरलेली आहे. तर याच्यामध्ये आपण जे हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन भारतीय आदिवासी कलेचा किंवा इतर जागतिक आदिवासी कलेचाही उल्लेख केलेला आहे. त्यातल्याही अनेक स्त्रिया आहेत, जशा भुरीबाई सारख्या स्त्रिया आहेत, त्या भिल्ला आर्टिस्ट आहेत किंवा आपल्या वारली चित्रकलेतल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांचे उल्लेख मला इथे दुर्दैवाने करता येत नाहीयेत.
कारण आपली वेळेची मर्यादा त्याच्यासाठी आहे. तर माझं प्रेझेंटेशन मी इथे संपवतेय. तुम्हाला कोणाला काही याच्याबद्दल काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर जरूर विचारा. कोणाला काही वेगळ्या स्लाइड्स बघायच्या असतील परत तर त्याही सांगा. हॅलो. हा हा मॅम, मी वेदिका बोलतेय. हा मॅम, तुम्ही म्हणजे हा पूर्ण जो अभ्यास आहे, तर अशी तुम्हाला कुठली पुस्तकं माहिती आहेत का, की ज्या थ्रू ह्याच्याबद्दल अजून मला माहिती घेता येईल? जरूर. हा आर्ट हिस्ट्रीच्या कुठल्याही चित्रांमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये या स्त्री कलाकारांचा, पण मी जसं म्हटलं की आर्ट हिस्ट्रीच्या आपल्या ज्या जुनी पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये या स्त्रियांचे उल्लेख झालेले नाहीयेत. बऱ्याच स्त्री चित्रकारांची कामं तुम्हाला 60-70च्या दशकानंतर 80च्या दशकामध्ये बघायला मिळतील. तर इंटरनेटवरती तुम्ही याचा जरूर शोध घ्या. मी मगाशी म्हटलं तसं शर्मिला? लोकलीनचा जो शर्मिला, हा. मला त्यांना एक सांगावंसं वाटतं की बरं का, शर्मिला फडके यांनी आमच्याकडे 2 अभ्यासक्रम घेतलेले आहेत. एक म्हणजे आधुनिक भारतीय चित्रकलेच्या परंपरेचा इतिहास आणि दुसरा म्हणजे पाश्चिमात्य चित्र परंपरांचा इतिहास, असे 2 अभ्यासक्रम घेतलेले आहेत. आणि ते आमच्या www.institucent.org या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्याचे पैसे भरून तुम्ही ते ऐकू शकता. आणि इंटरनेटवरती तुम्ही काहीही शोधायला गेलात, फक्त तुम्हाला काय हवंय ती वाक्य शब्द तिथे टाईप केलेत की तुम्हाला खूप माहिती मिळू शकते. या शर्मिला, हा हा अतिशय सुंदर प्रेझेंटेशन झालं. आय एम व्हेरी हॅपी तू हे मान्य केलंस करणं, आणि इतक्या 1.5 तासामध्ये तू एवढा प्रचंड मोठा पट मांडलास ना की मी अवाक झाले. मी फेसबुक लाईव्ह वरनं ऐकत होते सर्व. मी तुला कदाचित तिथे दिसले नसेल ते त्यामुळे, कारण ते काही ठिकाणी शेअर करत होते वगैरे वगैरे चालू होतं माझं. बट दिस वॉज ब्रिलियंट, फॅन्टॅस्टिक. आणि मला वाटतं फक्त स्त्री चित्रकारांवरती आपण एक पूर्ण सिरीजच खरं म्हणजे ठेवू शकतो. हे कारण आजचं म्हणजे ह्याच्यामध्ये अगदी इतकी आपणच नावं दोघींनी सुटलेली मिळून आहेत. स्त्री चित्रकर्त्यांवरती अन्यायच केला असं वाटतंय मला. नाही, कारण ह्याच्यामध्ये इतकी नावं सुटलेली आहेत आणि इतकी चित्र दाखवण्याची राहिलेली आहेत की खरं तर हा टप्पा खरं तर पूर्णपणे स्पष्ट राहून गेलेला आहे. पण अर्थातच अति झालं की त्याला एक हे करण्याची पण क्षमता असते आपली. त्याच्यामुळे मी एक उत्तम मराठी चित्रकर्त्या शुभा गोखले इथे आलेले आहेत. मी आता पाहिलं, मला फार आनंद झाला शुभा पाहून तुला. आणि मला वाटतं पुढच्या वेळेला जेव्हा ही करेल, शर्मिला सिरीज करेल, पुढचा तेव्हा टप्पा घेणं आवश्यक आहे. कारण शुभाचं काम हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे. विशाखा आपटे आहे. विशाखा आपटेचं पण मला मगाशी दिसली होती, तिचं कामही खूप वेगळ्या प्रकारचं तिने केलेलं आहे. अशा भरपूर ज्या समकालीन, ज्या खऱ्या अर्थाने समकालीन, म्हणजे आपण आतापर्यंत समकालीन घेतलेल्या आहेत त्या 90च्या दशकापर्यंतच खरं तर घेतलेल्या आहेत. तर या पुढच्या सगळ्या स्त्री चित्रकारांचा एक पूर्ण कार्यक्रम करणं आपण गरजेचं आहे. ह्याच्यावरती उद्याच बोलूया आणि एक करूया, कारण हे फारच सुंदरच झालं. म्हणजे माझंच पोट भरलेलं नाहीये. सो आय वॉन्ट इट. पण आता आपला वेळ संपलेला आहे. आपल्याला शुभा, तुझं खूप स्वागत. आणि आधीच इथे खूप बरं वाटलं.
नाही, खूपच छान झालं. मला पण खूप इंटरेस्टिंग वाटलं. आणि हे म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काहीतरी आपल्याला हो. करायची सुरसुरी येते. त्यातून हे झालं, हे फार चांगलं झालं. आय एम रिअली रिअली व्हेरी हॅपी. हो. पण हे कंटिन्यू करायला पाहिजे अजून हो खूप हो, त्याच्यात करूया, म्हणजे नक्की करूया. lot of, शर्मिला, दॅट इज अ हो. प्रॉमिस फ्रॉम यू. आय एम नक्की नक्की एक्सपेक्टिंग. नक्की नक्की आणि खरोखरच खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ज्या सांगायला पाहिजे आज इतिहासात. म्हणजे जितकं आणि आपण इतिहास उडत उडत गेलेलो आहे. हो म्हणजे इतिहासातले केवळ आपण टप्पे रेफरन्स मध्ये घेतलेले आहेत. अर्थातच ते घेणं गरजेचं होतं. म्हणजे मी म्हटलं तसं आपल्या स्त्री चित्रकार कदाचित जास्त घेता आले असते ह्याच्यामध्ये, नाही, पण जर घेऊया ना. आपण हे इतिहास हे घेतला खरं म्हणजे नसता तर आजचं आहे मग ना, काही उपयोग नसता झाला. आजची ही खरोखरीच फक्त ओळख आहे. तू आजची आम्हाला मनाचं इंट्रोडक्शन बोट होतं. साठवलेलं आहेस. हं, सगळ्या एक इतका वेळ पेशंटला ऐकणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. अरे खूप 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 इंटरेस्टिंग झालं. सुंदर. थँक्यू व्हेरी मच. ओके, आपण थँक्यू. थांबूया. आम्ही थँक्स माझाही चॅटमध्ये काही तुमच्या प्रश्न आहेत का? नाही ना? नाही, चॅटमध्ये काही प्रश्न नाहीयेत. ओके, आता आपण आणि ते प्रश्न असले तरी आपण नंतर बघूया त्याच्याकडे. आता आपली वेळ संपलेली आहे. झूम सेशनची वेळ संपलेली आहे. आपल्याला हो, बंद चालेल. करायला लागेल. त्यामुळे यावेळी मी आपण घड्याळाकडे एक दुसऱ्या नजर परत ठेवूनच बोलूया. होते. पुन्हा आपण बोलूया आणि हो, येस. हे करूया नक्की. सगळ्यांना खूप आभार. शुभेच्छा. थँक्यू. इन्स्टुसेंट तर्फे सर्वांचे आभार आणि शर्मिला हो, तुझे मी खास मगाशी तुझे आभार मानले होते की या आवडत्या विषयावरती खास बोलायची संधी मिळाली, पण तू नव्हतीस तेव्हा कदाचित. पण नाही, पुन्हा मी म्हणते मी. याच्यावर बोलत नव्हते. मी फेसबुक वरती गेले ना. हो हो फेसबुक लाईव्ह ऐकणं मला ते बरं वाटत होतं. म्हणजे थोडं शेअर करण्याचं वगैरे चाललं होतं प्रयत्न. म्हटलं आज ओळख तुझी माझ्या तरुण मैत्रिणी करून देत आहेत, तर आपण फेसबुक सांभाळावं. हा, ओके. गुड नाईट. ओके, गुड नाईट. थँक्यू. Good night. Thank you, ma'am. Happy Women's Day. हॅपी वुमेन्स डे. नाव नाईट.